नमस्कार. आज वुमेन्स इंटरनॅशनल डेच्या स्पेशल सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आणि प्रसाद पानवलकर BMMचे प्रेसिडेंट यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं. ही त्यांचीच आयडिया होती आणि त्यांनी पुढाकार घेतलाय. तर थँक्यू सो मच प्रसाद. आणि आय विल हँड ओव्हर द माईक टू यू टू स्टार्ट द प्रोग्राम. अ, धन्यवाद सायली. खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांशी बोलताना. सगळ्यात आधी सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. सायली म्हणाली तसं की हा कार्यक्रम करायची माझी खूप इच्छा होती. अनायासे आजचा दिवस रविवार म्हणून आलाय. फक्त भारत फायनलला पोहोचेल आम्हाला त्यावेळेला माहित नव्हतं, जेव्हा हा 2-2.5 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही आयोजित केला. सो सगळ्या क्रिकेट फॅन्सला सॉरी की आज तुम्हाला क्रिकेटची फायनल चालू असताना हा आमचा कार्यक्रम आहे. पण तुम्ही रेकॉर्डिंग नक्की बघाल किंवा कदाचित तुम्ही आता जॉईन पण झालेला असाल, तर तुमचं या कार्यक्रमात स्वागत. हा कार्यक्रम आपला समाज रंग, उत्तर रंग आणि मेडिटेशन ध्यान या तिघांचा मिळून जॉईंट प्रोग्राम आहे. तर मला तिन्ही ग्रुपचे जे लीड्स आहेत, सायलीताई, विद्याताई, मेधाताई आणि आपल्या अनघाताई, अंजली आणि अलका या सगळ्यांचे मला आभार मानायचे आणि सबनीस काका. तर तुमच्या सहकार्याबद्दल आधी मला तुमचे आभार मानायचे. तर खूप खूप धन्यवाद. अ, आजचा कार्यक्रम विशेष आहे. आशा वर्कर्स या तुम्हाला माहिती आहेत भारतातल्या, तर त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. BMM तर्फे त्यांच्यासाठी आपण एक फंड पण आयोजित केलेला आहे. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आपल्याला अधिक माहिती आजच्या कार्यक्रमातून मिळणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की भारतात 3 प्रकारच्या कम्युनिटी हेल्थ वर्कर्स आहेत. एक म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, दुसऱ्या म्हणजे अंगणवाडी वर्कर्स आणि तिसऱ्या ह्या आशा वर्कर्स की ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आशा म्हणजे अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, ASHA इट स्टँड्स फॉर. आणि ह्या बायका खूप महत्वाचं योगदान देतात भारतातल्या ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचण्याचं. त्यांना लसीकरण किंवा सामाजिक कार्याबद्दलची माहिती आणि आरोग्यासंदर्भातली माहिती देणं वगैरे. तर त्या संदर्भात एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि आपलं भाग्य आहे की हा जो चित्रपट आहे त्याच्या को प्रोड्युसर दैवता पाटील आज आपल्याबरोबर आहेत. त्या बोलणार आहेत. त्यांचं आणि त्यांचे यजमान दीपक पाटील हे पण को प्रोड्युसर. त्या दोघांनी मिळून हा सुंदर चित्रपट तयार केला आहे. एका सामाजिक विषयाला त्यांनी हात घातलेला आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो. दैवताजी, आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आपले दुसऱ्या Thank आहेत, you so much. थँक्यू, आपल्याबरोबर आहेत अलकाताई श्रीखंडे. दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर. तर त्या मैना फाउंडेशन ही जी एक संस्था आहे अमेरिकेत, 501(c)3, त्याच्या त्या फाउंडर आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस हाच त्यांच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि त्याच्याआधी त्यांनी अनेक महिलांना भारतातल्या, अमेरिकेतल्या काम दिलेलं आहे. तर अलकाताई, तुमचंही या कार्यक्रमात स्वागत आणि तुम्ही आतापर्यंत जे योगदान दिलंय त्याच्याबद्दल आम्हाला खरंच अभिमान आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर अजून जोडून घेतोय आपण डॉक्टर मीनाक्षी खापरे. अ, या एम्स ऋषिकेश मधून आहेत आणि तुमचंही स्वागत. एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि त्या पण आपल्या या आशा वर्कर्स बरोबर काम करतात आणि त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. तर तुमचंही स्वागत. आणि आपले शेवटचे स्पीकर आहेत डॉक्टर बाळकृष्ण जहागीरदार. नमस्कार सर, तुमचंही स्वागत. हे प्रसिद्ध नमस्कार. ऑन्कॉलॉजिस्ट आहेत आणि कॅन्सर या विषयावर त्यांचं खूप संशोधन आहे आणि त्यांनी अनेक लेक्चर्स दिलेली आहेत आणि ते पण आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. इनफॅक्ट आपल्या सगळ्या भगिनींना की ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस बद्दल काय काय काळजी घ्यायला पाहिजे, काय टेस्ट महत्वाचे आहेत. तर असं हे आपलं आज पॅनल डिस्कशन आहे. तर या सगळ्या स्पीकर्सचं मी स्वागत करतो. धन्यवाद. आणि तुम्ही एवढा वेळ काढून आलात आणि आमच्यासाठी देणार आहात, तर हे रेकॉर्डिंग नक्कीच पुढे अनेक महिलांना हे फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्ही जी मदत करणार आहात, जे फंडरेजर आपण BMM मधून करतोय, हे तुमची जी रक्कम असेल, फंडरेजिंग जे होणार आहे, ते भारतातल्या महिलांपर्यंत जाणार आहे आणि एक एक डॉलर इज महत्वाचा आहे. कुणाला तरी आपण आयुष्य तिकडे वाचवणार आहोत आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सो धन्यवाद आणि दैवताजी, ओव्हर टू यू. आम्हाला तुमच्या कसा अनुभव आला अशा चित्रपट बनवताना आणि ते सगळं आम्हाला समजावून सांगा. थँक्यू. थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि स्पेशल थँक्स टू प्रसाद जी फॉर अरेंजिंग ऑल दिस थिंग्स. कारण म्हणजे जेव्हा सिनेमा BMM मार्फत दाखवायचं असं म्हटलं तसं लगेच ते मला म्हणाले की आपण एक अशा पद्धतीने विमेन स्पेसिफिक प्रोग्राम पण ठेवूया, कारण सिनेमाचा विषय तो तसा सोशल मेसेजच्या अनुषंगाने आहे. तर आय थिंक दॅट शोज द सेन्सिटिव्हिटी ऑफ द पर्सन. त्यामुळे स्पेशल थँक्स टू यू. आणि मगाशी प्रसादजी म्हणाले तसं आशा स्कीम जी आहे, त्याविषयी आम्ही हा चित्रपट बनवलाय. चित्रपटाची जर्नी जवळपास आम्ही 2.5 वर्षाचा कालावधी लागला, फ्रॉम कॉन्सेप्ट रिसर्च टू एक्झिक्युशन पर्यंत. पण त्याआधी थोडक्यात माझी माहिती अशी की चित्रपटाची को प्रोड्युसर तर मी आहेच, माझ्या बरोबर आणखीन 4 प्रोड्युसर्स पण आहेत. पण त्या उपर मी मुंबई विद्यापीठाच्या मीडिया डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक आहे. आणि तिथे व्हिज्युअल मीडिया आणि जेंडर हा माझा संशोधनाचा आणि अभ्यासाचा दोन्ही विषय असल्यामुळे अ, कुठेतरी दोन्हीची अशी परफेक्ट मॅरेज, ऑर्गॅनिक मॅरेज असं म्हणूया, की आशा हा चित्रपट आहे जिथे आपण सिनेमा ऍज अ पॉवरफुल सोशल टूल वर्सेस सिनेमामधून जे जेंडर ऍक्टिव्हिझम करता येऊ शकतं, असं कुठेतरी दोन्ही दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे छोटासा या चित्रपटामार्फत. आशा स्कीम, जसं प्रसादजी म्हणाले, 2005 मध्ये ऑफिशियली इंडियामध्ये जी आहे ती लॉन्च केली. त्यावेळेला अ, पंतप्रधान लेट मनमोहन सिंगजी होते. आणि हेल्थ मिनिस्टर त्यावेळेचे डॉक्टर अंबुमणी रामादोस होते. त्या 2005च्या आधी अ, अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्या मार्फत जच्चा बच्चा जे काही माहिती पोहोचवणे किंवा जे काही हेल्थ रिलेटेड जे काही छोटे छोटे, नॉट इन अन ऑर्गनाइज्ड फॉर्म, पण त्याआधी त्या स्वरूपात पोहोचवल्या जायच्या. आणि नंतर एक साधारण 8-10 वर्षापूर्वी, म्हणजे साधारण 90, 91, 92च्या नंतर डॉक्टर अभय बांग यांच्या इनिशिएटिव्हनी आशा स्कीम जी आहे ती आज जी ज्या स्कीम स्वरूपात दिसते ती आपल्याला पाहायला मिळते. तर आशा, ॲज ही राईटली पॉइंटेड आउट, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. ते ते काही वर्कर्स नाहीये, ते व्हॉलेंटियर्स आहेत. अर्थात आपण बऱ्याच वेळेला आशांबद्दल जेव्हा ऐकतो तेव्हा त्या न्यूजपेपरमध्ये कुठल्या तरी ऍक्टिव्हिझम स्वरूपात पगार वाढ नाही झाली किंवा स्ट्राईक झालंय. ऍटलीस्ट द अर्बन साइड ऑफ इंडिया जो आहे तिथे तरी आपल्याला ह्याच स्वरूपात आशांचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला वाचायला मिळतं. आणि कुठेतरी हे चित्र माझ्याही डोक्यात होतं सिनेमा जेव्हा सुरू केला तेव्हा. पहिल्यांदा म्हणजे जवळून आशा मी पाहिली ती म्हणजे कोविडच्या काळामध्ये, जिथे अ, जागोजागी सगळेजण लॉकडाऊन मध्ये बंद होते. तिथे ह्या आशा वर्कर जे ते बाहेर जाऊन डेटा कलेक्ट करत होते. कोविडच्या काळामध्ये जितके पण मेडिकल इन्फॉर्मेशन, डेथ रेट म्हणा, कोविड पॉझिटिव्ह केसेस, हे सगळे जे आहे ते आशा आणत होते आपल्यापर्यंत. आणि त्यावेळेला त्या आशांना पाहून मला कुतूहल निर्माण झाला. आय स्टार्टेड रिडिंग मोर अबाउट देम. आणि माझी एक NGO पण आहे, त्यामार्फत आम्ही स्किल डेव्हलपमेंटची कामं करत असतो मेजरली. सेन्सिटायझेशन इज व्हॉट आय मेजरली लुक ॲट. तर माध्यमांची भूमिका हा माझा आवडीचा विषय आहे, की कसं माध्यमांमध्ये स्त्री सक्षमीकरणाची गरज आहे आणि बॅलेन्स्ड जेव्हा प्रोजेक्शन आपण करतो तेव्हा एक लॉंग टर्म रिफॉर्मिस्ट बदल जो आहे तो आपण आणू शकतो, असं कुठेतरी मला वाटतं. म्हणून सिनेमा हे खूप पॉवरफुल टूल आहे. आणि म्हणजे माझ्यासारखे सिनेमा मेकर्सना धाडसच म्हणायला पाहिजे, कारण एक सोशल मेसेज घेऊन जेव्हा चित्रपट बनवतात तेव्हा त्याची व्यावसायिक गणितं दरवेळेला जुळून येतीलच असं नाही, पण तरीही वी अटेम्प्टेड इट. आमचा प्रयत्न जेन्युइन होता. आणि मला सांगताना खूप आनंद होतोय की प्रेक्षकांनी त्या जेन्युइन अटेम्प्टची कदर केली. आणि आम्ही चित्रपटगृहात जवळपास 5 आठवडे होतो. अ, धुरंधर आणि अवतार सिनेमा असताना देखील आशाचा संथ नम्रपणे प्रवास जो आहे तो 5 आठवड्यापर्यंत चालू होता. आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या सर्व आशांनी हा चित्रपट पाहिला आहे असं मी नक्कीच सांगू शकते. जागोजागी चित्रपट पोहोचणं म्हणजे नेमकं काय, तर आशा ज्या आहेत त्या चित्रपटगृहामध्ये आम्ही बऱ्याच 10-12 दिवस महाराष्ट्रभर फिरलो. चित्रपटाच्या अनुषंगाने जिथे जिथे शोज होते तिथे तिथे जाऊन भेटलो. आर्टिस्ट होते, काही वेळा कधी 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 फक्त मी आणि डिरेक्टर आम्हीच होतो. त्या येऊन आमच्या पाया पडत होत्या. त्या आम्हाला सांगत होत्या की तुमच्यामुळे आम्हाला एक आयडेंटिटी मिळाली. अशा प्रकारचे विविध भावनिक अनुभव जे आहेत ते आम्हाला
खूप समृद्ध करणारे होते. म्हणजे एक चित्रपट तुम्हाला काय काय देऊ शकतं, तर त्याची प्रचिती आम्हाला या चित्रपटामार्फत आली. इनफॅक्ट आय रिमेंबर धुळ्याला आमचा चौथा दिवस होता शोचा, तेव्हा आम्ही गेलो तेव्हा धुळे ग्रामीण मधून बायका ज्या आहेत त्या येणार होत्या चित्रपट पाहायला. तर जवळपास 100 किलोमीटरच्या रेडियस मधून त्या बायका प्रवास करत होत्या. आणि चित्रपट सुरू होऊन काहीतरी 20 मिनिटं सुरू झाले आणि एक एक लॉट जो आहे तो आला, 20-25 आशा सेविकांचा. आणि तेवढ्या गर्दीत पण त्या आम्हाला भेटायला आल्या. मी म्हटलं, नाही नाही, आपण नंतर भेटू, तुम्ही चित्रपट बघा आधी. नाही नाही म्हणे, तुम्ही आमचे देव आहात, तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी. आणि ती अशी कागदाची अशी छोटीशी पुडी होती, त्याच्यातून तिने झेंडूची फुलांची माळ काढली, एक माझ्या गळ्यात टाकली, एक दिग्दर्शक दीपक पाटील त्यांच्या गळ्यात टाकली आणि म्हणाले की तुमच्यामुळे आज आम्हाला ही रेकग्निशन मिळालं. मला त्या क्षणाला ती झेंडूची माळ म्हणजे हजारो रुपयाच्या गुलाबांच्या फुलांच्या माळापेक्षा खूप एक्सपेन्सिव्ह होती. कारण ह्या अशा वर्कर ज्या पद्धतीच्या डेली वेजेस वरती काम करतायत, ज्यांना 400-600-700 काहीतरी असं मानधन मिळतं एका डिलिव्हरीच्या मागे, त्यांचा एक फिक्स पगार नाहीये. अर्थात काही स्टेट्समध्ये त्यांना एक फिक्स्ड मिनिमम वेजेस दिलं जातं. महाराष्ट्र इज वन ऑफ द टॉप इन दॅट. पण सर्व राज्यांमध्ये त्यांना समसमान पगार किंवा वेजेस किंवा जी अमाऊंट आहे ती नाहीये. अशा अवस्थेत एक साधारण आशा वर्कर्सची जी अर्निंग आहे ती 8,000 ते 15,000च्या मध्ये वेरी करते. आणि त्यात तिने जर ती 20 रुपयाची माळ आणली, तर मला वाटतं की तिने खूप जास्त पैसे खर्च केले आमच्यासाठी. तर अशा पद्धतीचे खूप अनुभव आले. लोकांनी येऊन म्हणजे आम्हाला त्यांचे पण पर्सनल अनुभव सांगितले. वसईमध्ये मुंबईपेक्षा 100 किलोमीटरच जवळ असलेल्या आशा वर्कर्स आम्हाला एक दिवस फोन येतो आणि ती मला सांगते की आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे आणि वसईचा थिएटरमध्ये शो नाहीये, तर आम्हाला प्लीज तुम्ही शो लावून द्या. आम्ही कसं बसं ते शो अरेंज करून दिलं त्यांना. पण ते बोलत असताना जवळपास अर्धा तास ती तिच्या कामाबद्दल बोलत होती. आणि म्हणजे मला हे सांगायचंय की 100 किलोमीटर दूर पण रिक्षामध्ये एका बाईची डिलिव्हरी होते. आणि चित्रपटाचा प्रवास करत असताना आम्ही अनेक आशांशी संवाद केला. अर्थात त्याच्या आधी पण रिसर्च करत असताना पण आमचा आशांशी संवाद झाला. तर हे जे चित्रपटात दाखवलं की बाईची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होणं हे 2025 मध्ये पण एक प्रिव्हिलेज आहे. हे ऐकून, ह्या स्टोरीज ऐकून इतकं ते भीषण वाटलं की आपण जेव्हा प्रगत राष्ट्र म्हणतो तेव्हा एक समथिंग विच इज ॲज बेसिक ॲज रिप्रोडक्टिव्ह राईट्स ऑफ वुमेन, जिथे बाईची सुखरूप डिलिव्हरी दवाखान्यात व्हायला पाहिजे, तिला तिच्या बॉडीचे अधिकार मिळायला पाहिजे, गर्भधारणेचे अधिकार असतील किंवा सेक्शुअल राईट्स असतील, किंवा किती मूल जन्माला घालायचे, मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे, हे सगळे घेत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे कितीही सुशिक्षित, आणि याचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. आपण म्हणतो की शिक्षित झाली बाई तर ती हे सगळे अधिकार घेऊ शकते, तर नाही. म्हणजे फील्डवर काम करत असताना अनेक बायकांशी संवाद होत असताना लक्षात येतो की नाही, हे सगळे डिसिजन जे आहे ते ग्रामीण भागात असू दे, नाहीतर निमशहरी भागात असू दे, नाहीतर शहरी भागात असू दे, सर्वीकडे बॉडी ऑटोनॉमी जी आहे हा डिबेटेबल टॉपिक आहे. आणि अजूनही म्हणजे एक इंडिया जो आहे तो म्हणतो की नाही, आता बाई जी आहे ती शिकलीये, सुशिक्षित आहे आणि ती खूप प्रगत आहे, स्वतःचे डिसिजन स्वतः घेतीये वगैरे वगैरे, गाडी चालवतीये वगैरे वगैरे. आणि द अदर एंड ऑफ जिथे आपण भारत म्हणतोय तिथे अजूनही आशा सेविका जी आहे ती प्रेग्नेंट बाईला पाठीवर उचलून डिलिव्हरीसाठी घेऊन जातीये किंवा प्रमुख रस्त्याच्या ठिकाणी घेऊन जातीये. अजूनही रिक्षामध्ये डिलिव्हरी होतीये. फार नाही 2 महिन्यापूर्वीच लोकल स्टेशनवरती एका बाईची डिलिव्हरी झाली. किंवा बेडशीटमध्ये बाईला टाकून पालघरमध्ये, फार अगेन मुंबईपेक्षा 150 किलोमीटरच दूर आहे, तिथे त्या बाईला दवाखान्यात जात आहेत. तर ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तर असे जेव्हा नरेटिव्ह आम्हाला जेव्हा वाचायला मिळाले तेव्हा आशांचं काम किती ग्रेट आहे हे माझ्या लक्षात आलं. बऱ्याच वेळेला आपण ना विमेन एम्पॉवरमेंट जेव्हा म्हणतो तेव्हा, किंवा विमेन इन युनिफॉर्म जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला पोलिसातली महिला कर्मचारी दिसते किंवा मिलिटरीची, म्हणजे त्या तर ग्रेट आहेतच, नो डाऊट अबाउट इट. पण त्याच्या पलीकडे पण एक खूप मोठी सायलेंट आर्मी आहे जी त्यांच्या त्यांच्या परीने देशसेवा करत असते.
मग त्या सफाई कर्मचारी असतील किंवा नर्स असतील, ऑक्झिलरी ANM सर्व्हिसेस वाले असतील किंवा मग गटप्रवर्तक, आशा, अंगणवाडी आणि अशा अनेक ज्या महिला फायर ब्रिगेडच्या असतील. तर ह्या महिला ज्या आहेत सायलेंट आर्मी मी ह्यांना म्हणते, हेल्थ केअरची सायलेंट आर्मी जी आहे, त्यांच्याविषयी मला हा सिनेमा करावासा वाटला. आणि मला असं वाटतं की जर आरोग्य हे मंदिर आहे, तर आरोग्य मंदिराची अ, जी सर्वात पहिली पायरी जी आहे ती आशा सेविका आहे. आपल्याला बऱ्याच वेळा लांबून जे ते शिखर दिसत असतं मंदिराचं, पण पहिल्या पायरीपर्यंत जर जायचं असेल तर ते तुम्हाला म्हणजे पाहायची असेल तर त्या पायरी जवळ जाऊन तुम्हाला जवळून बघावं लागतं. आणि तो जो प्रयत्न आहे त्या पायरीपर्यंत जाण्याचा, तो आम्ही या अशा चित्रपटामार्फत केला. आणि खूप म्हणजे मी टिपिकल असं म्हणणार खूप मजा आली सेटवर वगैरे वगैरे नाही. आम्ही खूप सिरियस होतो. थ्रू आउट 18 दिवसाचं शेड्यूल होतं आमचं आणि पूर्ण वेळ आम्ही अ, एक सामाजिक भान आणि एक जबाबदारी घेऊन हा चित्रपट बनवत होतो की कुठेतरी आपण एक मोठ्या वर्गाचं जे आहे ते प्रस्तुतीकरण करणार आहोत आणि या सिनेमामुळे या वर्गाला एक से मिळणार आहे. आणि ती भावना जी होती तीच होती थ्रू आउट. जस्ट टू गिव्ह यू स्टॅटिस्टिक्स ऑफ इट, देशभरात आजच्या घडीला 10 लाखापेक्षा अधिक आशा वर्कर्स आहेत आजच्या घडीला ज्या काम करतायत. अ, महाराष्ट्रात एकट्या महाराष्ट्रात अराउंड 72,000 75,000 आशा वर्कर्स आहेत. ऑफिशियल डेटा एक्झॅक्ट नाही आमच्याकडे कारण जो लास्ट रिपोर्ट जो पब्लिश झाला होता तो 2022चा आहे. त्यानंतरचा लेटेस्ट रिपोर्ट नसल्यामुळे एक्झॅक्ट नाही, पण जो लास्ट रिपोर्ट होता त्याच्यात अराउंड 72,000 असं काहीतरी मेन्शन केलं होतं. देर आर अबाउट 18,000 ANM वर्कर्स, जवळपास 1.5 लाख अंगणवाडी आहे. अंगणवाडी ज्या आहेत त्या आशांबरोबर काम करतात. अंगणवाडी डिरेक्टली हेल्थशी रिलेटेड नाहीये. त्या पोषण अभियान किंवा लहान मुलांचं जे पहिले 5 वर्ष जे आहेत फर्स्ट 1000 डेज जे आहेत ते कसं न्यूट्रिशन पुरवणे किंवा माल न्यूट्रिशनला थांबवणे या सगळ्या गोष्टीवर त्यांचा मेजरली फोकस असतो. आशा इज स्लाइटली डिफरंट, वेगळ्या डायमेन्शनवर काम करतात. ऍज ऑन रेकॉर्ड देर आर अराउंड 56 इंडिकेटर्स ज्याच्यावरती आशा काम करतायत. त्यातलं वन ऑफ द इंडिकेटर जे आहे ते आहे रिप्रोडक्टिव्ह राईट्स ऑफ वुमेन. आणि त्या एका इंडिकेटरवरती आपण हा चित्रपट आपला हा चित्रपट आधारित आहे, जिथे आपण फक्त एका बाईला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी मिळणं का गरजेचं आहे आणि त्याच्याशी संबंधित काय काय अडचणी येऊ शकतात, सामाजिक अडचणी, व्यावसायिक इन्स्टिट्यूशनल अडचणी, या सगळ्या गोष्टींवर आपण कुठेतरी चर्चा करण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केलेला आहे. इनफॅक्ट चित्रपटाच्या अखेरीस आणखीन एक जो मुद्दा जो आम्ही या चित्रपटात मांडलाय तो म्हणजे मुलगा आणि मुलगी, की समाजामध्ये आजही अ, प्रगत राष्ट्रांमध्ये मला माहित नाही काय सिच्युएशन आहे, पण आज पण महाराष्ट्रात म्हणा देशभरात म्हणा एक प्रेफरन्स, सायलेंट प्रेफरन्स टू अ मेल चाइल्ड जो आहे तो दिसतो. अ, तर आम्हाला चालेल मुलगी असेल तरी, असं आहे म्हणजे मुलगी असेल तरी चालेल का म्हणजे त्याला जो एक इक्वालिटी जो म्हणतो जेंडर इक्वालिटी ते अजूनही त्या त्या पद्धतीने मिळालेलं नाहीये. म्हणजे एक त्याचं छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं तर अ, आमच्या मुलीला आम्ही मुलासारखं वाढवलंय बरं का, असं आपण खूप सहज पद्धतीने बोलून जातो. पण मला एक पालक दाखवा जो म्हणेल की आमच्या मुलाला आम्ही मुलीसारखं वाढवलंय बरं का, असं आजपर्यंत तरी मी काही ऐकलेलं नाहीये. तर मुलीसारखं वाढणे तरी कमी आहे का का मुलासारखं म्हणजे आम्ही काय म्हणतात प्रगत आहोत की आम्ही इक्वालिटीच्या लेवलवर जेव्हा जातो तेव्हा मुलासारखं वाढवणं. तर हे जे आहेत हे इश्यूज जे आहेत ते सायलेंट इश्यूज अजूनही आहेत. आणि म्हणून कुठेतरी चित्रपटामध्ये आम्ही एक मेल चाइल्ड प्रेफरन्स जो आहे तोही आपण या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्या उपर एका घराच्या बाहेर जेव्हा एक स्त्री जाते, मग ती आशा असू दे किंवा मग एक PhD होल्डर असू दे, दोघींना जे एक सोशल टॅबू जो म्हणतो किंवा एक फॅमिली प्रेशर असतो, त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन तिला एक स्वतःचं विश्व निर्माण करायचं असतं, स्वतःसाठी लढायचं असतं, स्वतःची आयडेंटिटी फॉर्म करायची असते. तर तोही एक जो संघर्ष आहे आपण या चित्रपटामार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार वेळ घेणार नाही. मला इनफॅक्ट क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये तुम्हा सर्वांशी गप्पा मारायला जास्त आवडेल. वेळ मर्यादा असल्यामुळे पण इथेच थांबूया. अ, प्रसाद सर, ओव्हर टू यू. कुठे खूपच छान माहिती दिलीत आणि कौतुक आहे, तुम्ही छान सामाजिक विषय हाताळलेला आहे. फार महत्वाचा आहे विषय हा. इक्वालिटी आपण म्हणतो खरं, पण ती अजूनही नाहीये. 2026 आलाय पण
प्रस्तुती तुम्ही म्हणालात बाईची डिलिव्हरी ही हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे यासाठी चाललोय. पण ठीक आहे, सुरुवात तर झाली आहे आणि नक्कीच पुढच्या काही वर्षात प्रगती होईल. पण तुमच्या सगळ्या योगदानाबद्दल आणि एफर्ट्स बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. खूप छान वाटलं आणि आल्याबद्दल. आणि आपण पुढच्या स्पीकरकडे जाऊ, अलकाताईंकडे. अलकाताई, टेक इट फ्रॉम हिअर. धन्यवाद. थँक्यू. मी अलका श्रीखंडे, मैना फाउंडेशनची अध्यक्ष. पहिली गोष्ट म्हणजे आय वॉन्ट टू थँक BMM and Prasad Panwalkar for giving me this opportunity of talking about Maina Foundation, the work we do and have done for the past 18 years. Maina Foundation was started in 2008 by my father Shankar Pandit and me to honor my mother Shailaja Pandit, who we lost to breast cancer in 2006. Okay, so that is my mother, Shailaja, who actually was called Maina, and that's the reason why the foundation is called Maina Foundation. Maina was a very loving, caring woman, and I know she was definitely an inspiration for this because she cared about the life of women forever. We realize that in India, the fundamental need is to raise awareness of breast cancer, especially in low income communities in both urban and rural areas. Our mission is to raise awareness of breast cancer, help with early detection, make screening affordable and accessible. Routine mammography is not done in India. Therefore, cancer, when detected, is often late stage, leading to a very high mortality rate of almost 40%. In comparison, I believe US is less than 5% today. We also offer help with treatment to women detected for breast cancer through our programs. So if a woman is unable to take care of all the chemotherapy and radiation, Maina Foundation steps in to subsidize that treatment. It's a small foundation run by volunteers. So सगळे पैसे जे गोळा होतात, they are always devoted to starting programs since our overhead costs are minimal or almost negligible. Initially, our focus was to donate mammogram units to India. So जेव्हा आम्ही हे फाउंडेशन सुरू केलं, तेव्हा we donated 3 mammogram units, one in Bombay, one in Nagpur, and one in Rajasthan. But we soon realized that women don't go for routine screening in India. So these units were just lying there underutilized. And so we had to rethink our focus and how we would be able to help women get a good understanding of breast cancer. So therefore, we shifted our focus to starting just awareness programs with renowned hospitals and medical colleges. So, who had these outreach community departments. So, all our work is done by collaborating with renowned medical colleges such as AIMS in Rishikesh, Rai Bareli, and other hospitals such as Sassoon Hospital in Pune and Somaiya Hospital in Mumbai. I will not go through all the programs which we have set up in the past 18 years, which has had a significant impact on reaching thousands of women. But there are two which I particularly want to talk about. One, of course, is the Rishikesh program. Oh, by the way, before I get into it, I just wanted to show this picture. Prakash, Prasad, can you go back to the previous slide, please? Yeah. So the first mammogram which we donated was in Mumbai, and this lady was
the first woman we screened through our program. So I wanted to say thank you to her because she actually works with us and has been with us for the past 18 years. So thank you. And then next slide shows that our major programs are in India, but we also have a couple of them in US. And few years ago, we, in collaboration with a company which has developed a handheld unit, we screened 150,000 women in Brazil. So though majority of our programs are in India, we do work with few organizations abroad. So I won't go into all the programs which we have. They are on our website. One of them is with AIMS in Rishikesh. Mm, Meenakshi Khapre will go into details about this program. The outreach work which is done by the hospitals is through funds received from Maina Foundation. And what happens is that they hire outreach workers to go into the community and talk to the ladies about breast cancer with the help of ASHA workers. So all the work involves the cooperation and help from ASHA workers as well. So Meenakshi Tai will tell us more about it. The second program I want to just highlight a bit is a 10-year program which we started with Somaiya Medical College in Mumbai. This hospital is in Sion Kolivada and is surrounded by urban slum areas like Pratiksha Nagar, Gautam Nagar, with migrant workers from other parts of India, such as Andhra Pradesh and Telangana. So we funded this program and have been doing it for the past 10 years. And they have hired outreach workers who go within the communities, talk, and this next slide will show the area which I was talking about. And the workers have actually outlined each and every hut and who lives in each and every hut. So they come to know the women living in here. So what used to happen is ki या बायका ज्या पहिले जायच्या and knock on the door saying ki we want to talk about breast cancer, the ladies would not open the door at all because breast cancer, women's health are yet very taboos subjects in India, even in a city like Mumbai. So they would not open the door, but it took repeated calls from outreach workers and the ASHA workers to go on and on there. And eventually the ladies started opening up and wanted to know more about breast cancers, their risk factors, how not to get it, what happens if you get some palpitation. And so, I mean, what it really takes is persistence. And women do want to know and take care of their own health, but it takes a lot of work because the culture and social environment is very different. Through this program, we actually detected more than 10 ladies with early stage of breast cancer who were treated and went on to live a healthy life. So that is a major program which we have had, and more or less this type of work is going on in collaboration with other hospitals, as I mentioned. So at this point, I think I will hand over to Prasad and maybe Meenakshi Tai can tell us more about her program at AIMS. So thank you, Prasad. अलकाताई, खूप खूप छान. तुमच्या संस्थेला शुभेच्छा. तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं एक एक लाईफ वाचवणं ही आपली जबाबदारी आहे आणि तुम्ही हे छान महत्वाचं कार्य करताय. थँक्यू. आणि एक गोष्ट मला सांगायची होती, सॉरी माय जेट लॅग, की वी आर नाव गोइंग टू इनिशिएट अ सिमिलर प्रोग्राम इन नागपूर
आणि मी आताच जाऊन त्यांच्याशी बोलून आले आहे. अँड दिस विल बी अलॉंग द सेम लाईन्स ॲट व्हॉट वी हॅव विथ एम्स. थँक्यू. चालेल. म्हणजे आपला जो बीएमएमचा आपण जो फंडरेजर करतोय महिना फाउंडेशन बरोबर, तर ते पैसे आपण नागपूर जवळच्या ग्रामीण महिलांसाठी वापरणार आहोत. थ्रू आशा राईट. करेक्ट. ओके, जस्ट वॉन्ट टू कन्फर्म. एक्झॅक्टली. कारण तिकडे इतके खेडे आहे ज्याच्यामध्ये, आणि इनफॅक्ट आज आज किंवा उद्या वाठोडा म्हणून एक गाव आहे, खेडेगाव. तर तिकडे आता सध्या कॅम्प चालू आहे टू रेज अवेअरनेस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. तर असे खेड्यांमध्ये सुरुवात होणार आहे. And नक्कीच one thing नक्कीच. I wanted to mention about the resistance to knowing about breast cancer. तर बरेचसे खेडे were open to getting women there in the camps so they could hear about breast cancer. पण काय काय खेड्यातल्या सरपंचांनी सांगितलं आहे की नाही, आमच्या खेड्यातल्या बायका काही येणार नाही. सो यू नो, दिस इज द सॉर्ट ऑफ difference environment we have to deal with, but eventually it does happen. So नाही नाही, आणि thank मग you. तुम्ही जर त्या गावच्या सरपंचाशी वगैरे बोलत असाल तर त्यांना नक्की समजावून सांगा की ही जी बाई आम्ही वाचवायचा प्रयत्न करतोय ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी बायको आहे. राईट. Right. हे फार महत्वाचं आहे. ह्या लोकांना हे सगळं समजावून सांगणं. अनफॉर्च्युनेटली हे समजावून सांगायला लागतंय, पण काही इलाज नाही. पण धन्यवाद, तुम्ही जे कार्य करताय ते खूपच छान आणि स्तुत्य आहे. Thank you. Thank you. चालेल, आपण आपल्या पुढच्या स्पीकर्सना बोलूया. डॉक्टर मीनाक्षी खापरे या एम्स ऋषिकेश मधून आहे. तर तुमचं स्वागत, आणि छान वाटतंय तुम्ही ऋषिकेश देवभूमीतूनच बोलताय आता. तर आमच्या प्रोग्राम मध्ये स्वागत, आणि गो अहेड प्लीज. थँक्यू. येस. तर सगळ्यात पहिले तर मी धन्यवाद देऊ इच्छिते सगळ्यांना, प्रशांत पनवलकर आणि अलकाताई आणि अजून देवता पाटील मॅडम. मी तुमची मूवी बघितली आहे. तर रिसेंटलीच मी मागच्या आठवड्यात मला वाटतं मी आशा मूवी बघितली आणि इट वॉज ट्रुली इन्स्पायरिंग. आणि मी ऍक्च्युली विचार करत होते की मी कसं माझ्या इकडच्या आशांना ती मूवी हिंदीमध्ये दाखवू शकेल. सो आय थिंक इट शुड बी डब इन हिंदी, किंवा की सगळ्यांपर्यंत ती मूवी पोहोचायला पाहिजे. आणि इट वॉज रिअली अ व्हेरी गुड वर्क. अँड तर मी आमच्या इकडच्या थँक्यू सो प्रोग्राम मच. जो आम्ही ऋषिकेशला चालवतोय त्याचा प्रोग्राम बद्दल मला सांगायचंय की जसं अलका मॅडमनी सांगितले की कम्युनिटीचा रेजिस्टन्स असतो. तर असतं कम्युनिटीचा रेजिस्टन्स, पण तिथंच जेव्हा ती आशा वर्कर असते, ती जेव्हा हेल्प करते, तेव्हा अर्ध कम्युनिटीचा रेजिस्टन्स त्याच जागी तुमचा म्हणजे चालला जातो. आणि पुन्हा आम्ही सपोर्ट घेतो एक आमचे जे नॅशनल हेल्थ मिशन NHM, जे नॅशनल हेल्थ मिशन आहे गव्हर्नमेंटचं, तर आम्ही त्यांचा हेल्प घेतो की आम्हाला असं काही प्रोग्राम तुमच्या एरियामध्ये करायचं. तर CMO असतात, चीफ मेडिकल ऑफिसर, तर त्यांच्या थ्रू आम्ही त्यांच्याकडे जातो, तर ते हेल्प करतात त्या गोष्टींसाठी. आणि आणि आशा पण त्यांच्यासोबतच मोस्टली त्यांचे जे वर्किंग असतात, दे बोथ आर लिंक. सो मोस्टली मला वाटतं त्याच्यामुळे ते काम करतात. आणि आम्ही आमच्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला काही सांगू इच्छिते. तर स्लाइड्स मिळेल का? हो, मी शेअर करतेय. सो दिसतंय का? हा. हो हो हो, थँक्यू. सो नेक्स्ट स्लाइड. सो आमच्या प्रोग्रामचं नाव आहे शी म्हणजे ती. तर आम्ही त्याला म्हणतो स्क्रीनिंग अँड हेल्थ एज्युकेशन फॉर ब्रेस्ट कॅन्सर. याच्यासाठी आम्हाला मैना फाउंडेशनने खूप हेल्प केलेली आहे मागच्या 5-6 वर्षापासून. मध्ये कोविडच्या काळीला आम्ही 2 वर्ष नाही केलं, पण सिन्स देन मैना फाउंडेशन आम्हाला नेहमी हेल्प करत आहे ह्या प्रोग्रामसाठी. आणि आम्ही हा जो प्रोग्राम आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये मी दाखवू इच्छिते. हे जे आयब्रेज डिव्हाइस देते ते पण मैना फाउंडेशननी आम्हाला दिलेलं आहे. आणि आयब्रेज डिव्हाइस खूप म्हणजे मॅमोग्राफी, प्रत्येक महिला मॅमोग्राफीसाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत. तर हा जो आयब्रेज डिव्हाइस आहे
तो लाईफ सायन्सेसनी केलेला आहे आणि हे आम्हाला मैना फाउंडेशन थ्रू भेटलेलं आहे. आणि हा डिव्हाइस खूप हेल्पफुल आहे. आम्ही मॅक्सिमम वुमन्सला याच्यानी त्याच जागेवर स्क्रीन करतो आणि इफ नेसेसिटी असली आणि इफ त्या आयब्रेस्टमध्ये इफ देअर इज सम लिजन असला तर आम्ही त्याला मॅमोग्राफीसाठी रेफर करतो. तर हार्डली जर आम्ही 50 वुमन्सला स्क्रीन करतोय तर हार्डली 1 or 2 वुमन नीड अ मॅमोग्राफी स्क्रीन. सो खूप छान परफेक्ट हा असा डिव्हाइस आहे. नेक्स्ट स्लाइड. 2018 पासून आम्ही ही जर्नी चालू केली होती ऋषिकेशला. आणि ऋषिकेश म्हटलं तर हा पूर्ण पहाडी एरिया आणि गढवाल एरिया जो आमचा सगळ्यात पहिला एरिया होता तो पूर्ण पहाडी एरिया आहे. आणि तरी आम्ही पण तिथं 15 आशा वर्कर्सला ट्रेन केलं होतं. तर आमचं मेन असतं की आम्ही एरिया घेतो आणि त्याच्यातले जेवढे आशा वर्कर्स आहेत त्यांना ट्रेन करतो आणि ते आशा वर्कर्स पुढे जाऊन जे त्यांच्या अंडर जेवढे लोक राहतात समजा 100 फिमेल्स आहे. एक आशा वर्करला टास्क दिला असतो की त्यांनी 100 फिमेल्स त्यांच्या एज ग्रुपमध्ये जी 30 टू 50 इयर्सच्या एज ग्रुपमध्ये त्यांना ती एज्युकेट करते. आणि काही सेशन्स आम्ही स्वतः घेतो त्यांच्या सोबत राहून. मग एकदा आम्ही त्यांना मेंटरिंग करतो, मेंटर करतो आणि देन हँड होल्डिंग. त्याच्यानंतर ती स्वतः इतकी फ्लुएंट होऊन जाते की ती स्वतः घेते मग ते सेशन्स. आणि ते सेशन्स घेतल्यानंतर आम्ही नंतर त्यांना स्क्रीन करायला कॅम्प्स लावतो. तर कॅम्प्समध्ये आम्ही फिमेल्सला बोलवतो आणि तिथं त्या कॅम्प्समध्ये एक या तो डॉक्टर असतो जो क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करेल आणि एक आय ब्रेस्ट एक्झामिनेशन. तर हे 2 गोष्टी आम्ही त्या कॅम्प्समध्ये करतो. तर मागच्या एवढ्या वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षीला टार्गेट केलंय की 1000 फिमेल्सला एज्युकेट करायचं आणि ॲटलीस्ट त्याच्यातलं 500 फिमेल्स स्क्रीन झाले पाहिजे थ्रू कॅम्प्स, थ्रू व्हेरियस कॅम्प्स. तर अशा ह्याच्यानी आमचे अराउंड आतापर्यंत 2500 फिमेल्स आम्ही स्क्रीन केलेले आहे. क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन, आय ब्रेस्ट आणि ज्यांना लागेल त्यांना आम्ही मॅमोग्राफी करतो. प्लस कुछ पहिल्याच्या काळीमध्ये म्हणजे 2020, 2019 आणि एक फिमेल 2 फिमेल होत्या जे फेज 2 मध्ये होते. जे आम्ही स्टेज 3 मध्ये आणि एक स्टेज 2 मध्ये वी कॅन आयडेंटिफाय देम आणि वी कॅन दे कॅन इझिली त्यांची ट्रीटमेंट आम्ही केलेली आहे. तर ट्रीटमेंटचा पार्ट आम्ही ट्राय करतो कारण आयुष्यमान भारत आहे इकडे. उत्तराखंडमध्ये आयुष्यमान भारत खूप चांगला रन करतो. तर वन्स तो पेशंट जर ॲडमिट होतो इथं, तर त्यांना मोस्टली आम्ही आयुष्यमान भारतमध्ये कव्हर करतो. बट ॲडमिट होईपर्यंत जो पण त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स होतात, ते मैना फाउंडेशनच्याच फंड्समधनं आमच्या इकडे केले जातात मोस्टली. तर नेक्स्ट स्लाइड. हां, तर ही आमची बॅकबोन आहे आशा. आणि आशाद्वारेच आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो फॉर रिस्क फॅक्टर फॉर ब्रेस्ट कॅन्सर किंवा काही मिथ्स असेल इवन दॅट हॅज टू बी सॉल्व्ड. तो वी डू इट थ्रू आशा. ते सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन अगोदर तिला शिकवलं जातं आणि मग ती घरोघरी सगळ्या ऑडिबल आहे ना? हो, हो, हो हो. हो. येतोय. हो, आम्हाला ऐकू येतंय. ओके, ओके. तर ती घरोघरी मग जाऊन बाकीच्यांना शिकवते आणि मग वी ऑल्सो त्यांना हेल्थ चेकअपसाठी शी इन्स्पायर टू अदर्स. सो दॅट जेव्हा पण आम्ही कॅम्प लावू तर ती इन्स्पायर करेल की तुम्ही येऊन हेल्थ चेकअप करा. आणि आम्ही हे पण बघितलंय की जर आपण जाऊन म्हणजे मी तुम्हाला लर्निंग लेसन सांगत आहे आमच्याकडनं. जर आम्ही डायरेक्टली जाऊन कॅम्प जर आम्ही डायरेक्टली जाऊन ते कॅम्प्स लावले कुठे आणि म्हटलं की आम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन करणार आहोत, तर आणि आशा थ्रू मेसेज जरी पाठवला तरी कोणी येणार नाही. अनलेस अँड अंटिल जर आम्ही पहिले त्यांना एज्युकेट करू फिमेलला की ब्रेस्ट कॅन्सर काय आहे, त्यांचं काय महत्व आहे आणि फिमेलचं काय महत्व आहे तिच्या परिवारमध्ये.
तर ती जर हेल्दी राहिली तरच तुमची फॅमिली हेल्दी राहील. तर ही गोष्टांची जाणीव आम्हाला फिमेल्सला करून द्यावी लागते आणि ती आम्ही आशेद्वारे पहिले करतो. त्यांना ते अगोदर समजवतो की काय इम्पॉर्टंट आहे ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं आणि का बरं तुम्हाला क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन नेसेसरी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची पहिले माहिती दिली जाते आणि त्याच्यानंतर आम्ही कॅम्प लावतो. तर असे केल्याने काय होतं, की आम्हाला कमीत कमी 60% लोकांचं they attend the camp, at least 60%. And whenever they are attending the camp, we make sure की they know की कॅम्पमध्ये काय होणार आहे. म्हणजे असं नाही की ती कॅम्पमध्ये आली आणि तिला एकदम मी म्हटलं की तुम्ही तुमचं ब्लाउज हे करा किंवा ते करा. तर त्याच्या अगोदरच आशाने तिला सांगितलेलं असतं की कॅम्पमध्ये काय होणार आहे, तुम्हाला काय दाखवलं, काय करायला सांगतील आणि ते सगळं. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आम्हाला खूप हेल्पफुल होते आणि आम्ही जो कॅम्प करतो, सो मॉर्निंग टू अप टू 2 to 3 o'clock we can screen around 35 women in a day. जी आयबेस डिव्हाइस आहे त्याच्याने थोडा वेळ लागतो. पर फिमेल 6-7 मिनिट्सचा टाइम लागतो. पण स्टील 35 वुमन्स वी कॅन इझिली स्क्रीन इट. तर हा जो आहे दॅट यू कॅन सी ऑन युअर राईट साइड की हे जे आहे हे आमची हेल्थ बुकलेट्स आहे. फ्लिप बुक आहे. तर ही आम्ही आमच्या आशा वर्कर्सला दिलेली असते आणि ही अशाद्वारे बनवलेली आहे की याच्यात फक्त फोटोज आहेत मोस्टली आणि याच्या बॅक साइडला आशाला काय सांगायचं आहे ते लिहिलेलं आहे. म्हणजे जेव्हा ती एक्सप्लेन करते तेव्हा जो फ्रंट साइड आहे तो फ्रंट साइड मध्ये फक्त चित्र असतील जे ती कम्युनिटीला एक्सप्लेन करते आणि जो बॅक साइड मध्ये असेल त्याच्यामध्ये तिची स्क्रिप्ट असेल की तिला काय सांगायचंय. तो अशा तरी ही बुकलेट आम्ही तयार केलेली आहे आणि मग आम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टींबद्दल पण त्याच्यामध्ये सांगितलं जातं. नेक्स्ट स्लाइड. ही आमची ट्रेनिंग आहे आशा वर्करची. जेव्हाही नवीन विलेज घेतो, अडॉप्ट करतो, तेव्हा आम्ही सगळ्यात अगोदर ही ट्रेनिंग केली जाते. तर या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही त्यांना शिकवतो याच्यामध्ये की काय असतं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. मग कोणाला आम्ही इव्हन क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन जर तुम्हाला करायचे तर तुम्ही कसं करू शकतात. आणि आम्ही एक डमी ब्रेस्ट त्यांना देतो आणि ज्याच्याद्वारे आम्ही त्यांना थोडं शिकवतो की कसं तुम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकता. आणि ह्याच सेशन्समध्ये आम्ही त्यांना शेवटच्या सेशनमध्ये आम्ही त्यांना ब्रेस्ट बनवायला सांगतो बाय सॉक्स आणि कॉटन. सॉक्स आणि कॉटन यूज करून ते ब्रेस्ट बनवतात आणि ते ब्रेस्टला मग आम्ही त्या ब्रेस्टद्वारेच त्यांना सांगतो की दिस इज द वे की आप सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन तुम्ही लोकांना शिकवू शकाल. तर तेच ते ब्रेस्ट घेऊन मग ते कम्युनिटीमध्ये जातात आणि ते जसं आपण या पिक्चरमध्ये पण दाखवतायत, तर तसं मग ते शिकवतात लोकांना की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं. आणि हे सगळे सेशन्स आहेत, ती अवेअरनेस सेशन जेव्हा गावामध्ये जाऊन घेते, तर द्वारे ती अवेअरनेस सेशन घेते आणि 10-15 बायकांना जमा करायचं आणि मग त्याच्यात अवेअरनेस सेशन घेतात ते. अ, आणि तर तुम आणि हे आमची स्क्रीनिंग कॅम्प्स आहेत. आम्ही स्क्रीनिंग कॅम्पच्या आतल्या तर फोटोज दाखवू नाही शकत, पण ही आमची पूर्ण टीम असते स्क्रीनिंग कॅम्पमध्ये. तर आमची डॉक्टर आहे जी स्क्रीनिंग करते मोस्टली आणि आयब्रेस्ट पण एक्झामिनेशन ती करते आणि बाकी जे आहे ते सगळे आशा वर्कर्स आहेत जे आजूबाजूच्या बायकांना घेऊन येतात. आणि मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा जो ह्यावेळेचा जो आमचा एरिया होता, हा मोस्टली मुस्लिम एरिया होता. पण आम्हाला मुस्लिम एरियामधनं पण खूप चांगला प्रतिसाद भेटला कारण आशा वर्कर्स तिकडच्या खूप स्ट्रॉंग होत्या आणि असं ते जाणवलं नाही की आम्ही खूप वेगळ्या एरियामध्ये जातोय. तर हे म्हणजे इट वॉज इफेक्टिव्ह. तर आमचा पाथवे हाच आहे की आम्ही जेव्हा स्क्रीनिंग करतो आणि पॉझिटिव्ह असले तेव्हा आम्ही इंटिग्रेटेड वुमन
सेंटर, केअर सेंटर जे एम्स ऋषिकेशमध्ये आहे. तर तिथं आम्ही त्यांना पाठवतो आणि मॅमोग्राम आणि अल्ट्रासाउंड केलं जातं. आणि मॅमोग्राम आणि अल्ट्रासाउंड जेव्हा ती करायला येते फिमेल, तेव्हा आशा वर्कर पण तिच्या सोबतच असते. आणि त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह पण देतो. कारण आशा वर्कर्स खूप कमी पैशात काम करते. तर त्यांना आम्ही पर फिमेलसाठी पर फिमेलसाठी आम्ही त्यांना ₹100 किंवा जाण्या-येण्याचा खर्च किंवा स्क्रीनिंग कॅम्पमध्ये जर तिला काही लागतंय, तर त्याच्यासाठी खर्च आम्ही हे सगळं मेना फाउंडेशन थ्रू प्रोव्हाईड करतो. बाकीचे इन्व्हेस्टिगेशन्स पण केल्या जातात. जसं एफ-एन-एस-सी असू द्या किंवा अल्ट्रासाउंड आणि बाकी काही ब्लड टेस्ट जर लागणार असेल तर. आणि त्याच्यानुसार डॉक्टर जर स्पेशलिस्ट सांगतील त्यांना त्याच्या हिशोबाने त्यांची ट्रीटमेंट केली जाते. युजुअली आयुष्यमान भारत अंडरच कव्हर केलं जातं. प्रयत्न हाच असतो. जर अशी काही आतापर्यंत आमच्याकडे केस आली नाहीये, की जी आयुष्यमान भारतच्या बाहेर असेल. जर बाहेर असली तर आम्ही नक्की अलकाताईला सांगू, की असे-असे फिमेल्स आहेत, तर त्यांना तुम्ही मदत करा. पण असं सध्या तरी काही आले नाही. हो, आम्हाला चॅलेंजेस तरी पण येतात. कारण अ, आम्ही खूपदा प्रयत्न करतो, की फिमेल्स पॉझिटिव्ह आहे स्क्रीनिंगमध्ये पॉझिटिव्ह आले, तर त्यांनी मॅमोग्राफीसाठी हॉस्पिटलला यावं. पण आमचा एरिया थोडासा पहाडावरचा असल्यामुळे किंवा काही फिमेल्स थोडीशी यायला आनाकानी करतातच. डिफिकल्ट आहे त्यांना मोटिव्हेट करणं. इव्हन आम्ही शेवटी अंबुजा फाउंडेशन तुम्हाला माहिती असेल. अदानी ग्रुपचा अंबुजा फाउंडेशन होता. तर त्यांच्या थ्रू आम्ही एक अरेंज पण केली, की ते ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाईड करणार. कारण ते पण त्याच एरियामध्ये काम करत होते. तर त्यांनी म्हटलं, की आम्ही ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाईड करू मॅमोग्राफीसाठी. पण तरी फिमेल्स थोडेसे यायला रिस्ट्रिक्टेड असतात. अ, ते खूप मोटिव्हेटेड पण नसतात. प्रायव्हसी कन्सर्न आहे त्यांच्याकडे. मिसअंडरस्टँडिंग अँड डिस्कम्फर्ट आहे ब्रेस्ट एक्झामिनेशनसाठी. तर सम हेल्थ आणि एक अजून असते की त्यांना भीती वाटते. जर तुम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन करेल मी आणि काही दिसलं, काही निघालं विनाकारण, तर मग काय करायचं? तर एक ती भीतीमुळे ते ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला थोडंसं मागे जातात. तर त्यांना तसं आम्ही समजवतो आणि आशा वर्कर त्यांना हेल्प करते या सगळ्या गोष्टींमध्ये. तर वी ट्राय की त्याचे बॅरियर्स मिटू. हां, कधी-कधी आम्हाला हेल्थ वर्कर्स, आशा वर्कर्सकडनं पण इश्यूज येतात. कारण गव्हर्नमेंटचे खूप सारे स्कीम्स आहे, की जी तिला रन करायची आहे. सोबत हे आमचं पण एक वेगळं. तर थोडंसं तिला ओव्हरलोड होतं, लिमिटेड टाईम आहे तिच्याकडे. तर ते इश्यूज आहेत. पण कारण आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देतो म्हणून बट शी वर्क्स फॉर अस. शी वर्क्स रिअली व्हेरी नाईसली. ज्या पण प्लेसमध्ये आम्ही गेलेलो आहोत, तर तिथं चांगलेच काम केलं सगळ्यांनी. तर असा आमचा अनुभव आहे आणि तरी बरंच काही शिकतो आम्ही प्रत्येक वेळेला आणि ही आमची पूर्ण टीम आहे. तर सर्जरीची टीम, मी कम्युनिटी मेडिसिन. सर्जरीची टीम आहे आमच्याकडे. रेडिओ डायग्नोसिसची टीम आहे. बाकी कोऑर्डिनेटर्स आहेत, एस-एन-ओज आहेत. अच्छा, हे एस-एन-ओ अजून काय? कारण आमच्या एम्समध्ये ॲक्चुअली मॅमोग्राफीला आपण आज गेलो तर तुम्हाला लगेच डेट भेटत नाही. ते एक नीट युजुअली इफ इट्स नॉट ॲन केस व्हेरी स्टेज खूप त्यांना वाटत नाही तोपर्यंत ते लगेच डेट देत नाही. पण वी ट्राय की आम्ही डेट्स पहिलेपासून घेऊन ठेवतो अँड देन व्हेनेव्हर द डेट इज देअर ॲट दॅट टाईम ओन्ली द वुमन इज कॉल्ड फॉर मॅमोग्राफी. तर हे जे नर्सिंग ऑफिसर आहे हे पण आम्हाला त्याच्यासाठी खूप हेल्प करतात. आणि मेना फाउंडेशनच्या पेजवर हा एक प्रोजेक्ट न्यूज आहे. तो पण तुम्ही नक्की जाऊन वाचा. तर थँक यू तुम्हा सर्वांना. आणि अशा प्रकारे आम्ही हा ऋषिकेशमध्ये एक छोटंसं काम करत आहोत विथ मेना फाउंडेशन अँड आशा वर्कर्स.
खूपच छान, खूपच इम्प्रेसिव्ह आहे मीनाक्षीताई. आणि हे वाचताना माझ्या असं लक्षात आलं की तिथे रुरल एरियाजमध्ये तुम्हाला जे चॅलेंजेस आणि अनुभव आलेत तेच एक्झॅक्टली इथे जेव्हा आम्ही अर्बन शिकलेल्या एज्युकेटेड सगळे रिसोर्सेस असलेल्या बायकांशी जर बोललं तर हेच एक्झॅक्टली चॅलेंजेस आहेत, हीच भीती आहे त्यांच्या मनात आणि हेच बॅरियर्स आहेत. तर दिस इज युनिव्हर्सल. थँक्यू सो मच. शैली अगदी बरोबर बोललीस. मी पण तेच म्हणणार होतो की जे तुम्ही आता रुरल भारताबद्दल बोलताय, हे सेम चॅलेंजेस इकडे प्रगत अमेरिकेत पण आहेत. हे खरोखरच आय ओपनिंग आहे सगळ्यांसाठी की आपल्याला सगळ्यांनी क्युम्युलेटिव्हली आपल्याला हा अवेअरनेस रेज करायचा आहे. आणि अशा टाईपचे कार्यक्रम प्रत्येक मंडळात व्हायला पाहिजे. आणि मी सगळ्या मंडळांच्या अध्यक्षांना विनंती करेन की प्लीज अशा रीतीने अवेअरनेस क्रिएट करा. आणि हे फार मोठं पाऊल आहे. धन्यवाद डॉक्टर मीनाक्षी, तुम्ही एवढा रात्री वेळ काढून आलात आमच्या कार्यक्रमासाठी. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे भारत सरकारचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. म्हणजे सरकार पण इतकं छान मदत करतंय, डॉक्टर लोकांना ट्रेनिंग द्यायला लावतंय, हे खूपच चांगली आहे. आणि आम्हाला छान वाटतं हे सगळं ऐकून की तुम्ही एवढं, आता तुम्ही मराठी असून इतक्या लांब ऋषिकेशला आहात, महाराष्ट्रापासून लांब, आणि एवढं छान काम करताय. तर तुमच्या कामासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. आपले पुढचे स्पीकर आहेत आता डॉक्टर बाळकृष्ण जहागीरदार, प्रसिद्ध ऑन्कॉलॉजिस्ट. आणि आता ते अमेरिकेतून बोलतायत आपल्याशी. आणि ते आपल्याला समजावून सांगतील, आपल्या इकडच्या भगिनींना ते संदेश देतील. तर आपण आता त्यांच्याकडून ऐकूया. थँक्यू डॉक्टर बाळकृष्ण जहागीरदार. नाही, वेलकम टू द शो. प्रथमतः धन्यवाद. आणि सर्व आम्हाला घडवणाऱ्या, आपल्या सगळ्यांना घडवणाऱ्या आयांना, बहिणींना, बायको आणि सगळ्या नातेवाईकातल्या स्त्रियांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला घडवल्याबद्दल शतशः धन्यवाद. ज्याप्रमाणे दैविताताई, अलकाताई आणि डॉक्टर खापरेंनी सांगितलं, आणि आत्ता जसं प्रसाद म्हणाला आणि सायली म्हणाली की हा जो ब्रेस्ट कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे तो जगात सगळीकडेच आहे, प्रगत राष्ट्रात पण आहे. आणि इथेही तेवढंच आम्हाला याच्या स्क्रीनिंग बद्दल लोकांना समजावून सांगावं लागतं आणि त्याचं महत्त्व समजावून सांगावं लागतं. तर आपल्याला दाखवलेली जी आई, बहीण, जी स्त्री आहे, दैविताताईंनी, अलकाताईंनी आणि डॉक्टर खापरेंनी, ती ही आहे भारतातली खेड्यातली स्त्री जी आपल्या परिवाराला आपल्यापेक्षा आधी पुढे ठेवत असते नेहमी. आणि तिचं सगळ्यात महत्वाचं काम आहे म्हणजे आपल्या परिवाराचं सगळं सुख बघणं. आणि तिच्या मनामध्ये बिलकुलही आलेलं नाही आतापर्यंत कधी की माझी तब्येत किती महत्वाची स्वतःची आणि मी माझ्या परिवारासाठी किती महत्वाची आहे. जसे डॉक्टर खापरेंनी सांगितलं की तिला समजावून सांगणं अत्यंत महत्वाचं आहे की तू ह्या सगळ्या तुझ्या परिवाराचा मूलभूत पाया आहेस आणि तू म्हणजे या घराचा पिलर आहेस आणि तुझ्यामुळेच हे सगळं घर आहे. आणि तो पिलर, पाया जर चांगला नसला तर हे घर पूर्णपणे मोडकळीला येईल. तर हे तिला जेव्हा आपण समजावून सांगू शकू आणि तिच्या मनातली जी भीती घालवू कॅन्सरच्या विषयीची असलेली, तेव्हा आपण याच्यात प्रगती करू शकू. आणि ह्याबद्दल आपण तिघांनी जे अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहे ती अत्यंत वाखाणण्यासारखी. आणि भारत सरकारचं यातलं असलेलं जे सहकार्य आहे ते पण खूप महत्वाचं आहे. अमेरिकेमध्ये आज चूल उठून उभी राहिलेली आहे. लुगड्यांना जीन्सनी रिप्लेस केलेलं आहे आणि टी शर्ट घालतायत सगळ्या स्त्रिया. तरी पण ती आई ही आईच राहिलेली आहे, ही बायको ही बायकोच राहिलेली आहे. तिच्यासाठी तिची तब्येत ही एकदम शेवटचीच जबाबदारी आहे. तिच्या मनात एका प्रकारची भीती आहे आज सध्या की मला जर का कॅन्सर डिटेक्ट झाला तर या परिवाराचं काय होईल, या मुलांच्या अभ्यासाचं काय होईल, ते काय करतील. आणि दुसरं म्हणजे कसं आमची आई किंवा इतर लोक, माझ्या मावश्या, काकवा सगळेजण म्हणतात तसं मला काय होते, मला काय होणार आहे. ही जी आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची धारणा ती इथेही आहे. ती आपण कशा प्रकारे बदलू शकू आणि त्यासाठी त्यांना काय शिक्षण द्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण थोडस संक्षिप्त प्रकारे बोलू आज. तर या स्त्रीला आज कुठल्या तरी प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता 1/3 आहे. म्हणजे या स्त्रीला आज अमेरिकेतल्या 1 in 3 चान्स आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कॅन्सर होण्याचं. त्यातल्या त्यात स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे. त्याची रिस्क आहे 1 in 8 म्हणजे साधारणतः 12-12.5% प्रमाण आहे त्याचं आज अमेरिकेत पण.
आणि इतर बाकीचे कॅन्सर्स तर आहेतच. आणि भारतात जसं आपण तिघींनी सांगितलं, दैविताताई, अलकाताई आणि डॉक्टर खापरे यांनी, ब्रेस्ट कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात डायग्नोज केला जातो. आणि त्याच्यापेक्षाही अजून जास्ती म्हणजे माहीत नसलेला ब्रेस्ट कॅन्सर खूपच प्रमाणात आहे, ज्याची आपल्याला जाणीवच नाहीये की किती लोकांना ब्रेस्ट कॅन्सर आहे ते. आणि अनेक वेळा हा कॅन्सर पूर्णपणे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. स्त्री हा कॅन्सर आहे हे ओळखून असते, तिला माहीत असतं, पण ती तरीही पण डॉक्टरकडे जात नाही, परिवारातल्या कुणालाही सांगत नाही. आणि त्याच्यामुळे हा कॅन्सर वाढत जातो, त्याचा संसर्ग वाढत जातो आणि शेवटी हा पुढच्या स्टेजला पोहोचतो. याच्यासाठी अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकरात लवकर याचं निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट आधीच्या स्टेजला करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हाच एक ह्या कॅन्सरवर आणि अनेक कॅन्सरवरती उपाय आहे, ज्याच्यामुळे आपण हा कॅन्सर समूळ नष्ट करू शकतो. आणि आपण ह्याच्याविषयी थोडं बहुत बोलूच पुढे चालून. दुसरा कॅन्सर भारतातला म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर, म्हणजे युट्रस किंवा उदराशयाच्या तोंडाचा असलेला कॅन्सर. आणि अमेरिकेमध्ये ह्या कॅन्सरचं प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात घटलेलं आहे. याचं कारण म्हणजे HPV नावाचा जो व्हायरस आहे, त्याच्यामुळे कॅन्सर होतो हा. त्याचं व्हॅक्सिनेशन 14 वर्षाच्या वयापर्यंत मुलींना दिलं जातं आणि त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण घटत चाललेलं आहे. पण भारतामध्ये हा कॅन्सर अजूनही खूप प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिसरा कॅन्सर स्त्रियांचा म्हणजे ओव्हॅरियन कॅन्सर. आणि हा जो कॅन्सर आहे तो डायग्नोज करणं आधीच्या स्टेजमध्ये हे फार कठीण काम आहे. आणि ह्याची जे काही लक्षणं आहेत ते अनेक इतर आजारांमध्ये पण होत असल्याने हा ओळखणं थोडंसं अवघड आहे. याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट नाही आहे. आणि पोट दुखणं, पोट फुगणं आणि इतर असे काही ज्या गोष्टी होतात त्या अनेक आजारात होत असल्याने हा अनेक वेळा खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये जाईपर्यंत ओळखू येत नाही. पण वरचे जे 2 कॅन्सर आहेत ते आपण पूर्णपणे आधीच्या स्टेजमध्ये डायग्नोज करू शकतो आणि ते कॅन्सर आपण लवकरात लवकर आधीच्या स्टेजमध्ये ट्रीट करून त्यांचा समूळ नाशही करू शकतो. म्हणून आपण त्या वरच्या कॅन्सरवरती म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरवरती सध्या लक्ष केंद्रित करू. तर साधारणतः 15 ते 20% जो कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सर साऊथ एशियन लोकांमध्ये म्हणजे आपतुमामामध्ये तो जीन्स जे आपण इनहेरिट करतो, म्हणजे जसे आपण आपल्या आईवडिलांकडून प्रॉपर्टी घेतो, तशा प्रकारे जो इनहेरिट करतो तो कॅन्सर, ती प्रॉपर्टी आपल्याला नकोय अशा प्रकारची कॅन्सरची. पण हेच जे प्रिडिस्पोजिशन आहे ते आपल्याला त्यांच्या जीन्सद्वारे, त्यांच्या क्रोमोझोम्समध्ये द्वारे आपल्याकडे येतं. आणि ह्याचं प्रमाण साधारणतः 15 ते 20%. पूर्वी जेव्हा आम्ही याची टेस्टिंग करत नव्हतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की 5 ते 10% लोकांचा साधारणतः कॅन्सर हा अनुवंशिक असतो. पण आता हे लक्षात येते की जसं आम्ही जास्तीत जास्त लोकांची टेस्टिंग करतोय तसं 15 ते 20% लोकांचा ब्रेस्ट कॅन्सर हा अनुवंशिक प्रकारचा आजार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जे कॉमन प्रकारचा जीन आहे त्याचं नाव आहे BRCA जीन्स, BRCA1 आणि 2 जीन्स. आणि याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हॅरियन कॅन्सर, प्रॉस्टेट कॅन्सर, पॅन्क्रियाटिक कॅन्सर हे सगळ्या प्रकारचे कॅन्सर्स या लोकांना होऊ शकतात. आणि या लोकांची जी कॅन्सर होण्याची शक्यता आहे ती 72% शक्यता आहे या लोकांना कॅन्सर होण्याची, ब्रेस्ट कॅन्सर होण्याची, विशेषतः BRCA1 म्युटेशनमध्ये. तर या लोकांच्यासाठी आम्ही नुसतं ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी मॅमोग्राम वापरत नाही, तर MRI स्कॅनचा पण वापर करतो. आणि अनेक लोकांना, जसं तुम्ही अँजेलिना जोली बद्दल वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, तर कॅन्सर होण्यापूर्वीच ब्रेस्ट काढून टाकण्याचा पण सल्ला दिला जातो. अनेक इतर आजार आहेत ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर्स होऊ शकतात. त्याच्यात महत्वाचं हे आहे की तुमच्या परिवारामध्ये जर कुणाला कॅन्सर असेल, म्हणजे तुमच्या रक्ताशी नातं असलेल्या लोकांशी जर कुणामध्ये कॅन्सर असेल, तर ह्या गोष्टींचा विचार करावा आणि त्याच्यासाठी टेस्टिंग करावं. कारण ज्या लोकांना ह्या अनुवंशिक आजारात होऊ शकतात त्यांच्या बाबतीत आम्ही अजून जास्ती सतर्क राहून लवकरात लवकर त्यांच्या कॅन्सरचं निदान करून त्या कॅन्सरचा समूळ होण्याआधीही पूर्णपणे त्याला प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून हे महत्वाचं आहे की आपली फॅमिली हिस्ट्री प्रत्येकाला माहीत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जवळपास उरलेले 80% कॅन्सर आहेत ते अनुवंशिक नाही आहेत. आता आपण हे सामान्यतः ऐकतो लोकांकडून की मला काय होणार आहे,
माझ्या घरामध्ये तर कधीच कुणाला कॅन्सर नव्हता. पण 80% लोकांचा जो ब्रेस्ट कॅन्सर असतो तो अशाच लोकांमध्ये होतो ज्यांच्या परिवारामध्ये कुणालाही कॅन्सर नसतो. तर त्याच्यासाठी काय रिस्क फॅक्टर्स आहेत? त्यातले 1/3 जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते पूर्णपणे मॉडिफायबल आहेत. म्हणजे हे एक तृतीयांश लोकांना जो होणार आहे त्यातला कॅन्सर आहे, त्याचे जे कारण आहेत ते आपण काही अंशी तरी कमी करू शकतो आपल्यात बदल घडवून. तर ते काय कारण आहेत? पहिलं कारण म्हणजे जे आपण आपल्या हातात नाही आहे. पहिलं कारण तसं पाहिलं तर जितका जास्ती स्त्रीला एस्ट्रोजनचं एक्सपोजर होईल, म्हणजे जशी तिची पाळी सुरू होईल आणि जेव्हा पाळी थांबेल यातलं जे अंतर असेल ते जितकं जास्ती लांब असेल तितका जास्ती हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. कारण हा कॅन्सर बऱ्याच लोकांमध्ये एस्ट्रोजन नावाच्या हॉर्मोनमुळे होत असतो. तर ते हॉर्मोन शरीरामध्ये पाळी सुरू झाल्यापासून ते पाळी थांबेपर्यंत असतं. तर त्या दरम्यान तो जो काळ मोठा असेल ज्याचा आधी पाळी आली लहान वयात 12-13व्या वर्षाच्या आधी किंवा नंतर पाळी यायचं थांबलं, अशा वेळी अशा लोकांना हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते. किंवा ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा जी पहिलं मूल होतं ते वयाच्या 30 किंवा 35व्या वर्षाच्या नंतर होतं, अशा स्त्रियांना एस्ट्रोजनचा खूप जास्ती एक्सपोजर होतं. त्याच्यामुळं त्यांना हा कॅन्सर होण्याची शक्यता थोड्या बहुत प्रमाणात जास्ती असते. ब्रेस्ट फिडिंगमुळे हा कॅन्सर कमी होतो. तर सगळ्या स्त्रियांनी ब्रेस्ट फिडिंग करावं. आजकाल अनेक प्रॉब्लेम्स होऊ शकतात ब्रेस्ट फिडिंगमध्ये. ब्रेस्ट पंपिंग हे पण त्याच्यासाठी चांगलंच आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे अनेक स्त्रिया या पाळी यायचं थांबल्यानंतर हॉर्मोन रिप्लेसमेंट चालू करतात. कारण त्यांना तेव्हा हॉट फ्लॅशेस होतात किंवा इतर जे त्याचे परिणाम होतात पाळी आल्याच्या थांबल्याच्या नंतर होणारे, ते कमी करण्याच्यासाठी जे हॉर्मोन गेल्यामुळे पाळी यायचं थांबते ते हॉर्मोन घ्यायला सुरुवात करतात. तर ते हॉर्मोन त्या हॉर्मोन्सपैकी प्रोजेस्टिन नावाचं जे हॉर्मोन असतं, प्रोजेस्टेरॉन, त्या हॉर्मोनमुळे या ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता वाढते जर हे अनअपोज्ड असेल हॉर्मोन. तर आता नवीन असं संशोधन दाखवतं आपल्याला की काही काही पॅचेस आहेत एस्ट्रोजनचे, ते आणि प्रोजेस्ट्रॉनची असलेली गोळी या दोघांच्या कॉम्बिनेशननी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढत नाही. तर ही जी गोष्ट आहे ती सतत बदलत जाणारी गोष्ट आहे. जसं संशोधन वाढत चाललंय तसं याबद्दलचं जे लोकांचं ओपिनियन आहे ते बदलत चाललेलं आहे. तरी पण अननॅचरल गोष्टी केल्याने साधारणतः याची शक्यता वाढते. हे तेवढंच खरं आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज म्हणजे प्रेग्नन्सी थांबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, ह्याच्यानी अत्यंत थोड्या प्रमाणात याचं प्रमाण वाढतं कॅन्सरचं, त्यातल्या त्यात लो डोज एस्ट्रोजनने. अजून दुसरे रिस्क फॅक्टर्स म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन, म्हणजे दारू पिणं. आपल्याकडे स्त्रियांचं तसं प्रमाण दारू पिण्याचं कमी आहे, पण दारूमुळे ह्याचं प्रमाण वाढतं ह्या कॅन्सरचं, जसं इतर कॅन्सरचं पण वाढतं त्याचप्रमाणे. तर कमीत कमी ड्रिंक्स घेणं हे महत्वाचं आहे. आणि आमच्या इकडचे जे नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क गाईडलाईन्स आहेत त्या हे सांगतात की दिवसातून किंवा आठवड्यातून 3 पेक्षा कमी ड्रिंक्स घ्याव्या. जेवढ्या कमी तेवढं अजून जास्ती चांगलं. आजकाल वजन वाढण्याचं प्रमाण किंवा ओबेसिटीचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. त्याच्यामुळे होणारे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तर एक्सेस बॉडी वेट म्हणजे जास्ती वजन असणं, याच्यामुळे विशेषतः पोस्ट मेनोपॉझल असताना म्हणजे पाळी येण्याचं थांबल्याच्या नंतर जो तुमचा वजनामध्ये वाढ होते त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्ती असतं आणि त्या चरबीमुळे एस्ट्रोजनचं प्रमाण शरीरातलं वाढतं आणि त्याच्यामुळे हा कॅन्सर अजून जास्ती वाढतो. तत्सम आजकाल फिजिकल ऍक्टिव्हिटीचं प्रमाणही खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पण हा कॅन्सर वाढतो. तर साधारणतः 150 ते 300 मिनिट मॉडरेट ऍक्टिव्हिटी दर आठवड्याला करणं हे चांगलं आहे आपल्या शरीरासाठी अनेक गोष्टींसाठी त्यातल्या. तर तत्समच स्मोकिंग याच्यामुळे पण हा कॅन्सर वाढतो. त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी आहे, तरी पण अजून कमी असलेलं चांगलं. काही काही जे ब्रेस्टचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण हा कॅन्सर वाढतो, याची होण्याची शक्यता वाढते. जसं मॅमोग्रॅम केल्यानंतर तुम्ही इथल्या अमेरिकेतल्या स्त्रियांनी हे पाहिलेलं असेल की त्या रिपोर्टमध्ये असं येतं की मॅमोग्राफिक डेन्सिटी इज हाय किंवा हाय मॅमोग्राफिक डेन्सिटी. म्हणजे याचा अर्थ असा, मी तुम्हाला मॅमोग्राम दाखवणार आहे 1 मिनिटांनी. तर मॅमोग्राम मध्ये
ब्रेस्टची डेन्सिटी जर का जास्ती असेल, जर का खूप डेन्स असेल ब्रेस्ट टिश्यू, म्हणजे जर का खूप जास्ती ब्रेस्ट टिश्यू असेल, तर त्याचा अर्थ साधारणतः असा होतो की एस्ट्रोजनचा याच्यावरती होणारा परिणाम जास्ती आहे शरीरावरती. त्याच्यामुळे त्या लोकांचं कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं, साधारणतः 2 ते 4 पटीने वाढतं. तेवढंच नाही तर ते कॅन्सर डिटेक्ट करणं पण मॅमोग्राम मध्ये अवघड जातं, कारण मॅमोग्राम दुसरं तिसरं काही नसून फक्त एक एक्सरे आहे, ज्याच्यातून तुम्ही ब्रेस्ट टिश्यूची शॅडो बघता. आणि जर ब्रेस्ट टिश्यू डेन्स असेल तर त्याच्या थ्रू जे एक्सरेज आहेत ते पास होत नाहीत, त्याच्यामुळे हा कॅन्सर सहजतेने डिटेक्ट होत नाही. अजून काही ब्रेस्टच्या कंडिशनच्या ज्याच्याविषयी तुम्हाला जास्ती माहिती असण्याची गरज नाही, पण तुम्ही जर हे कधी पाहिलं मॅमोग्राम वरती किंवा कशात तुमच्या बायोप्सीज मध्ये की एटिपिकल हायपरप्लेशिया, लॉब्युलर कार्सिनोमा इन साइटू, डक्टल कार्सिनोमा इन साइटू, आजकाल सगळे रिपोर्ट्स तुम्हाला आधी रिलीज होतात पेशंट्सला आणि त्याच वेळेला डॉक्टरला पण रिलीज होतात. हे जर कधी बायोप्सी मध्ये आले तर त्या डॉक्टरांना ह्याच्याविषयी विचारा की मला अजून इतर काही मॅमोग्राम सोडून टेस्ट कराव्या लागतील का, मला एखाद्या ब्रेस्ट कॅन्सरच्या स्पेशलिस्टकडे पाठवा, म्हणजे मला याच्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी कॅन्सर काही करता येईल का, किंवा याच्यासाठी मला स्क्रीनिंग करण्यासाठी MRI ची आवश्यकता आहे का. या सगळ्या गोष्टी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील, पण कदाचित ही पण शक्यता आहे की त्या डॉक्टरांना पण याची माहिती नसेल. तर तुम्ही याच्याबद्दल सतर्क असणं हे आवश्यक आहे. ज्या स्त्रियांना पूर्वी रेडिएशन मिळालेलं आहे त्या स्त्रियांचा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा त्यांची संभावना जास्ती असते. साधारणतः वय 10 ते 30च्या दरम्यान काही लोकांना हॉजकिन्स लिम्फोमा आणि इतर कारणामुळे ब्रेस्टचं रेडिएशन लागतं आणि त्यांचं त्या रेडिएशनमुळे जे डॅमेज होतं शरीराला त्याच्यामुळे त्यांचं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतं. तर अशा लोकांना आम्ही MRI करून, मॅमोग्राम करून त्यांचा कॅन्सर आधी डिटेक्ट करायचा प्रयत्न करत असतो. काही काही गोष्टी त्या प्रोटेक्टिव्ह आहेत, जसं की ब्रेस्ट फिडिंगच्या बद्दल आपण बोललो, फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे व्यायाम आहे दररोजचं करणं, हाय फायबर डाएट, व्हिटॅमिन डी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या कॅन्सर पासून आणि इतर अनेक गोष्टींपासून तुमचा बचाव करतात. आणि म्हणून या गोष्टी करणं आवश्यक आहे. जे आपल्याला जेवढं अवघड वाटतं तेवढ्या या गोष्टी अवघड नाही आहेत. तर थोडं आपण याच्याकडे बोलूया की ब्रेस्ट म्हणजे काय, कसं दिसतं ब्रेस्ट मायक्रोस्कोप खाली, म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली, आणि त्याच्यात त्याचे भाग काय आहेत आणि कॅन्सर कशा प्रकारे होतो. तर हे आपल्या स्क्रीनच्या तुमच्या डाव्या बाजूला आहे ते नॉर्मल ब्रेस्टचे टिश्यू आहे. ह्याच्यामध्ये ब्रेस्टचं एकच उद्देश आहे फक्त, ह्याच्यात जे ग्रंथी असतात त्या दूध बनवतात आणि ते दूध ह्या सगळ्या नळ्यांच्या मार्फत, ज्यांना आम्ही डक्ट म्हणतो, त्यांच्या मार्फत निप्पलकडे येतं आणि इथून बाळाला ते पिता येतं. हाच एक उद्देश आहे या ब्रेस्ट टिश्यूचा. तर आपण जर का ही डक्ट घेतली आता इथली आणि त्याला जर का कट केलं आणि त्याला जर का सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर त्याचं आपल्याला साधारणतः असं स्ट्रक्चर दिसून येतं. तर हे अत्यंत चांगल्या प्रकारे लाइनिंग आहे ह्याचं, कुठेही इरेग्युलॅरिटी नाही, कुठेही जास्तीच्या सेल्स नाही आहेत. आणि जेव्हा ह्या सेल्स अनकंट्रोलेबली ग्रो होतात, म्हणजे ह्यांची वाढ जेव्हा अनियंत्रितपणे होते तेव्हा ह्या सेल्स आतमध्ये वाढायला लागतात आणि त्याला डक्टल कार्सिनोमा इन साइटू किंवा स्टेज 0 कॅन्सर म्हणतात. ह्या सेल्स जेव्हा अजून जास्त वाढायला लागतात तेव्हा या डक्टच्या बाहेर, म्हणजे ही जी डक्ट आहे याच्या बाहेर जायला लागतात आणि त्याला इन्व्हेसिव्ह कॅन्सर म्हणतात. हा स्टेज 0 कॅन्सर आहे. ह्याच्यामध्ये कधी कधी कॅल्शियम डिपॉझिट होतं, त्याच्यामुळे ह्या डक्ट इरेग्युलर दिसायला लागतात. या सगळ्या गोष्टी आम्ही मॅमोग्राम मध्ये डिटेक्ट करू शकतो, MRI मध्ये डिटेक्ट करू शकतो. कधी कधी पेशंट्स या गोष्टी ब्रेस्ट सेल्फ एक्झाम म्हणजे स्वतःची चाचणी करून पण या गोष्टी ओळखू शकतात. आणि त्याच्यातून याचं निदान जर ह्या स्टेजला झालं, स्टेज 0ला झालं किंवा जर का आधीच्या स्टेजला झालं तर खूपच चांगलं असतं. तर हे आहेत ब्रेस्ट कॅन्सरच्या स्टेजेस आणि त्याचे 5 वर्ष जगण्याची शक्यता किंवा संभावना. या सगळ्या स्लाइड्स मध्ये जर का सगळ्यात महत्वाची स्लाइड कुठली असेल तर ही स्लाइड आहे. तर मी तुम्हाला कारण सांगतो. हे आहे स्टेज 0 कॅन्सर, जो आपण बघितला, जो त्या डक्ट मध्येच आहे किंवा कधी कधी लॉब्युल मध्येच आहे, त्या ग्रंथीमध्येच आहे, त्या ग्रंथीच्या बाहेर गेलेला नाहीये. हा कॅन्सर जर का वेळेतच ट्रीट केला मॅमोग्राम करून, कारण हा कॅन्सर हाताला लागण्याची शक्यता थोडीशी कमी आहे, तर जगण्याची शक्यता 5 वर्ष 100%. आणि हा कॅन्सर जर पहिल्या स्टेजला गेला, म्हणजे त्या इन्व्हेसिव्ह कॅन्सर जर का झाला, तरी पण शक्यता 98%, जर वेळेवर निदान झालं आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थित ट्रीटमेंट केली.
दुसऱ्या स्टेजला गेला इथून, कधी कधी 2 सेंटीमीटर पेक्षा मोठा झाला किंवा 1, 2, 3 लिम्फ नोड मध्ये गेला इथल्या, तरी पण 88% शक्यता क्युअर करण्याची. खूप मोठा नंबर आहे हा, 88%. पण जर हा कॅन्सर अनेक इथल्या लिम्फ नोड्स मध्ये गेला किंवा जर अजून खूप जास्ती मोठा झाला 4-5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर पेक्षा, तर मग ही शक्यता बघा किती लवकर कमी होते, किती किती मोठ्या प्रमाणात कमी होते. इथे 100% शक्यता आहे कॅन्सर 5 वर्ष ही व्यक्ती जगण्याची, तर इथे स्टेज 3 मध्ये 52% फक्त शक्यता. आणि हा कॅन्सर जर का या ग्रंथीच्या बाहेर गेला, ब्रेस्टच्या बाहेर गेला, लिम्फ नोडच्या बाहेर गेला, लिव्हर मध्ये गेला, बोन्स मध्ये गेला, आणि त्यावेळेला जर का आपण ह्याचं डायग्नोसिस केलं, तर त्या व्यक्तीची 5 वर्ष जगण्याची शक्यता 16%, आणि त्या व्यक्तीचा कॅन्सर पूर्णपणे नाश करण्याची शक्यता 0% आजपर्यंत. दुर्दैवाने आज तुम्ही पाहिलेले की अमेरिकन प्रेसिडेंटच्या बायका, व्हाईस प्रेसिडेंटच्या बायका ब्रेस्ट कॅन्सरने गेलेल्या आहेत. आम्ही याच्यामध्ये अनेक आतापर्यंत नवीन नवीन संशोधन करून ट्रीटमेंट काढलेले आहेत. त्या स्टेज 4 साठी आम्ही पेशंट्सला वाचवू शकतो, लांब त्यांचं आयुष्य जगवू शकतो, त्यांची क्वालिटी चांगली करू शकतो त्यांच्या आयुष्यात, ते चालत फिरू शकतात, त्यांचे केस गळत नाहीत, अनेक गोष्टी होतात. पण ह्या स्टेजला असलेली व्यक्ती शेवटी ब्रेस्ट कॅन्सरनीच जाणार. तर तुम्ही जेव्हा भारतातल्या तुमच्या व्यक्तींशी बोलाल, सगळ्या लोकांशी बोलाल, त्यांना हा तुम्ही ग्राफ नक्की दाखवा. त्यांना हे दाखवा की जर तुम्ही हा कॅन्सर तुमचा या वेळेला डायग्नोज केला, निदान केलं, आणि वेळेवरती जर का तुम्ही याची ट्रीटमेंट घेतली, तर 100% शक्यता आहे जगण्याची. पण ह्या स्टेजला जर का केलं, तर कदाचित तुमची मुलं अनाथ होतील. हे जर त्या स्त्रीला आज कळालं, तर ती स्त्री या भीतीपोटी तरी का होईना, तिच्या परिवारासाठी का होईना, ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग चालू करेल लवकरात लवकर करायला. दुसरी गोष्ट म्हणजे ही खूप मोठी धारणा, चुकीची धारणा आहे की ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त वय मोठा असतानाच होतो किंवा पाळी यायचं थांबल्यानंतरच होतो. ही पूर्णपणे हा गैरसमज आहे. कारण अनेक स्त्रियांचा कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर भारतातल्या, ज्यांना मी आता बघितलेले वयाच्या 20व्या वर्षी, 30व्या वर्षी, 40व्या वर्षी झालेल्या आहेत. तर कोणत्या स्त्रीने जर का आपल्या स्तनामध्ये काही गाठ तिला लागली किंवा जर इतर काही दुसऱ्या गोष्टी, डिम्पलिंग किंवा इतर जर का काही असे लक्षणं दिसले, तर ते लपवून न ठेवता त्याला ताबडतोब त्यांच्या डॉक्टरांना दाखवावं. हे फार महत्वाचं आहे. कारण हा खूप मोठा गैरसमज आहे की मी तर आता फक्त 20 वर्षाची, 30 वर्षाची, मला का कॅन्सर होणार. पण त्या लोकांचा कॅन्सर खूप जास्ती अग्रेसिव्ह असतो, म्हणजे खूप लवकर त्याची वाढ होऊ शकते. पण तो अनेक वेळा पूर्णपणे ट्रीटेबल आणि क्युरेबल पण असतो. तर ब्रेस्ट सेल्फ एक्झाम म्हणजे काय करायचं, स्वतःची तपासणी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर याच्यावरती अनेक चार्ट्स आहेत. काय काय बघायचं त्याच्यात, अनेक 3 पोझिशन्स मध्ये महिन्यातून एकदा तरी स्त्रीनी आपल्या ब्रेस्टची एक्झाम करायला पाहिजे. आणि तुमच्या डॉक्टरांकडे ह्याचे चार्ट असणार. भारतामध्ये पण ह्याचे अनेक चार्ट्स आहेत. मी ह्याच्यावरती काही जास्त इलॅबोरेट करत नाही, पण ही सेल्फ एक्झाम ही अत्यंत महत्वाची आहे आणि सगळ्यांनीच करावी. कारण तुम्ही जेवढी जास्त एक्झाम कराल, तेवढं तुम्हाला तुमची ब्रेस्ट टिश्यूची डेन्सिटी, कुठे काय आहे ॲबनॉर्मल, ते लक्षात येईल. जसं तुम्ही कुठे घरामध्ये जाता, तुमच्या घरामध्ये जाता, तेव्हा गेल्यानंतर आधी तुमच्या लक्षात येत नाही की काय कुठे आहे ते. पण तुम्ही जेव्हा त्याच्यात दररोज 3 वेळा जाता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं ही गोष्ट इथे आहे, हे इथे आहे, हे नॉर्मल नाहीये, हे आज वाढते, हे नाही वाढत आहे. तर स्वतःला आपल्या शरीराची माहिती असणे हे फार महत्वाचं आहे. म्हणून रेग्युलर ब्रेस्ट सेल्फ एक्झाम फार महत्वाचे आहेत. मॅमोग्राम म्हणजे काय? 2 प्रकारचे मॅमोग्राम असतात, 2D आणि 3D मॅमोग्राम. हा एक्सरे आहे बेसिकली. एक्सरे मध्ये काय केलं जातं की स्त्रीला साधारणतः वर्षातून एकदा बोलवलं जातं ह्या टेस्टच्यासाठी. आणि जसं सांगितलं डॉक्टर खापरेंनी, 7 ते 8 मिनिटाची टेस्ट आहे. याच्यामध्ये ब्रेस्ट एका एक्सरेच्या खाली ठेवले जातात, त्यांना दाबलं जातं. ते थोडं अनकम्फर्टेबल होऊ शकतं, पण वर्षातून एकदाच असतं हे साधारणतः. आणि मग त्याच्यात बघितलं जातं की तो एक्सरे खाली कसा दिसतो ब्रेस्ट दाबून, आणि त्याच्या अनेक अँगल्स मधून टेस्टिंग केलं जातं. 3D मॅमोग्राम मध्ये ही मशीन फिरते आणि सावल्या जर का या बाजूला असतील, तर त्या बाजूला गेल्याने एक्सरेचं मशीन ते त्या दुसऱ्या टिश्यूच्या मागे लपून नाही बसू शकत. साधारणतः 80 ते 87% लोकांचा कॅन्सर हा मॅमोग्राम मध्ये डिटेक्ट होतो. आणि समजा आता त्यात कॅल्शियमचं डिपॉझिशन होऊ शकतं अशा प्रकारचं स्टेज 0 कॅन्सरमध्ये, किंवा इथे ते हा कॅन्सर वेगळ्याच प्रकारचा आहे. इथे कधी कधी साधारण नॉर्मल प्रकारच्या पण टिश्यूज मध्ये हे दिसू शकतं. पण ह्या अनेक गोष्टी आम्ही बिनाईन सिस्ट किंवा ह्या गोष्टी आम्ही मॅमोग्राम बघून सांगू शकतो कशा आहेत ते.
काही काही लोकांना ब्रेस्ट MRI ची गरज पडते. ही जास्ती इन्व्हॉल्व टेस्ट आहे, भारतामध्ये नक्कीच फार थोड्या सेंटर्समध्ये अवेलेबल आहे. आणि याच्यासाठी लोकांना म्हणजे स्त्रीला असं खाली तोंड करून झोपावं लागतं आणि याच्यातून ब्रेस्ट इथे खाली असतात आणि MRIचं मशीन स्क्रीन करतं. आम्ही काही लोकांमध्ये करत असतो जेव्हा BRCA किंवा तत्सम म्युटेशन्स असतात त्याच्यात, ज्या स्त्रियांची ब्रेस्ट डेन्सिटी हाय आहे, ज्यांना काही काही प्री कॅन्सरस गोष्टी असतात ज्याच्याविषयी आपण बोललो, किंवा ज्यांना चेस्ट रेडिएशन मिळालेले, अशा स्त्रियांना फक्त याची गरज आहे. आणि आपले डॉक्टर आपल्याला हे सांगतील साधारणतः 20% जर का लाईफ टाईम मध्ये, म्हणजे आयुष्यभरात जर 20% जास्ती शक्यता असेल कॅन्सर होण्याची, तर ही टेस्ट सांगितली जाते करायला. तर अमेरिकेमध्ये अमेरिकन कॅन्सर सोसायटी काय रेकमेंड करते कॅन्सरच्या स्क्रीनिंगच्या साठी? तर ब्रेस्टच्या कॅन्सरच्या साठी वयाच्या 40 ते 44 वर्षाच्या दरम्यान अॅन्युअल मॅमोग्राम रेकमेंड केलेला असतो. हे लोक जरी का ऑप्शनल सांगत असले तरी पण मी कॅन्सरचा स्पेशलिस्ट असल्याने सांगत असतो की प्रत्येकाने 40व्या वर्षापासून मॅमोग्राम सुरू करावा. आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झाम नेहमीच करावी स्त्रियांनी वयात आल्यानंतर. त्याच्यानंतर मॅमोग्राम हा महत्वाचा आहे याच्यातलं, हे लक्षात ठेवा. आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. सर्व्हिकल कॅन्सर हा दुसरा कॉमन कॅन्सर आहे. याच्यासाठी HPV ची टेस्टिंग करायला पाहिजे. आणि हे भारतातही आता चालू झालेलं आहे हे करणं, पण इतके वाईड स्प्रेड नाहीये. आणि जनरली स्क्रीनिंगचं असं रेकमेंडेशन असतात की एकदा जर का तुमच्या हातात ती स्त्री आली, किंवा तो पेशंट जर का आला, किंवा पेशंट नाही, ती जर का व्यक्ती आली, तर त्याच्या त्याला सगळ्या बाबतीचं माहिती द्या, शिक्षण द्या. आणि ते सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या एकदा आलेल्या गोष्टींमध्येच करून घ्या. तर याच्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा यावं लागत नाही आणि त्याची शक्यता त्यांनी गळून पडण्याची ह्याच्यातून शक्यता कमी होते. तर सर्व्हिकल कॅन्सरची स्क्रीनिंग पण ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगच्या वेळी जर का करता आली तर ती करावी. तिसरी गोष्ट, अमेरिकेत खूप वाढत चाललेलं प्रमाण म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सरचं आहे. तर याच्यासाठी कोलॉनोस्कोपी पूर्वी आम्ही सांगायचो 50 वर्षाचा असताना करा, पण आता आम्ही सांगतो की वयाच्या 45व्या वर्षापासून ह्याची कोलॉनोस्कोपी करायला सुरुवात केली पाहिजे. याच्यासाठी डाएट आणि इतर फॅक्टर्स पण रिस्पॉन्सिबल आहेत. माझा सगळ्यात महत्वाचा जर का सल्ला काही असेल किंवा मेसेज जर का काही असेल तर कॅन्सरला भिऊ नका. स्वतःची काळजी घ्या. ज्याप्रमाणे तुम्ही आमची इतरांची काळजी घेता, मुलांची, तुमच्या नवऱ्याची, तुमच्या सासू सासऱ्यांची, इतरांची जशा प्रकारे काळजी घेता, तशा प्रकारे तुमच्या शरीराची पण काळजी घ्या. कारण तुम्ही जर स्वतःची काळजी नाही घेतलीत तर तुम्हीच जो मूळ आधार आहात त्या घराचा, हे घर कोलमडून पडेल. हेल्थी खात जा. तुम्ही उरलेलं मी शेवटचं खाईन सगळं म्हणून, ह्याच्यात माझी आई पण आली बरं का, दररोज बघतो मी. तू एकदम शेवटी खाण्याची काही गरज नाही आहे नेहमीच. तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की पुरुषांनी आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढंच. त्या एक्सरसाइज करतात की नाही हे आपण बघायला पाहिजे. तंबाखू, अल्कोहोल हे सोडायला पाहिजे. आजकाल मायक्रोवेव्हचं प्रमाण खूप झालेलं आहे. प्लास्टिक कधीही मायक्रोवेव्ह करू नका. आज ही कंपनी सांगते ते सेफ आहे, हे ते आहे, पण उद्या चालून हीच कंपनी बिलियन्स ऑफ डॉलर्स कमवून नंतर आपल्याला सांगते की हो झाला होता त्याच्यानी कॅन्सर, आणि काहीतरी लॉसूट सेटल करते. अनेक इन्फेक्शन्स आहेत ज्याच्यामुळे पण हे होतं. वॅक्सिनेशन्स आहेत. HPVचं वॅक्सिन वयाच्या 14व्या वर्षी जर का ऍक्सेस असेल तर करा. ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग करा. सर्व्हिकल कॅन्सर, कोलन कॅन्सरचं स्क्रीनिंग करा. आणि पुरुषांनी प्रॉस्टेट कॅन्सरचं पण स्क्रीनिंग करावं. तुम्हाला जर का काही लक्षणं दिसली ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे असं वाटतं तुम्हाला, तर न घाबरून जाता तुमच्या घरातल्या व्यक्तींना सांगा त्याच्याबद्दल, आणि त्याच्यासाठी तुमच्या डॉक्टरांना भेटा. तर ही जी स्त्री आहे आज, जी आपली आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मैत्रीण आहे, ही स्त्री आपल्यासाठी सगळं काही करते, पण आपण ह्या स्त्रीसाठी काय करू शकतो? तर ही स्त्री जेव्हा आपल्याला सांगते की हे जेवण तुमच्यासाठी आहे, हे सगळं आहे, तेव्हा आपण हे विचारायला पाहिजे की तू तुझ्यासाठी काय करते आज? आणि ती स्त्री जर स्वतःसाठी योग्य काही करत नसेल तर तुम्ही उपोषण करायला मागे पुढे बघू नका. तुम्ही जोपर्यंत या स्त्रीला तिच्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत ती स्वतःकडे लक्ष देणार नाही. आणि तुम्ही सगळ्या केलेल्या मोठ्या कामाबद्दल धन्यवाद. धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे हे सांगण्याबद्दल. आणि मी एवढंच बोलून माझं प्रेझेंटेशन संपेन. धन्यवाद. डॉक्टर बाळकृष्ण जहागीरदार, खूपच छान तुम्ही मेसेज दिलात. अत्यंत प्रभावी स्लाइड शो होता.
तुम्ही बोललात, मी एक्झॅक्टली तेच बोलणार होतो की हे फक्त बायकांसाठी नाही, हे स्लाइड शो, हा आजचा सेमिनार हा पुरुषांसाठी सुद्धा आहे. आणि मी ऑफकोर्स सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करणार आहे, जरी वर्ल्ड कपमुळे जर नसेल जमलं तर नक्की वेळात वेळ काढून बघा. तुमच्या नातलगांना पाठवा, भारतात असू देत, अमेरिकेत असू देत, कुठेही असू देत. 1 तास आयुष्यातला काढा, हा फार फार महत्वाचा ठरणार आहे. कालचंही सेशन आमचं छान होतं, हाही छान होता. मला खूप आनंद वाटतोय की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा वीकेंड आपण महिलांचे जे मेजर टॉपिक्स आहेत, महत्वाचे टॉपिक्स आहेत, हे ऍड्रेस केलेले आहेत. ऍज अ कम्युनिटी लीडर आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे, बीएमएम रिप्रेझेंटेटिव्ह आणि मंडळांचे सगळे अध्यक्ष. तर मला नक्की आशा आहे की हे सगळी लोक आपापल्या मंडळातल्या लोकांना काइंड ऑफ एज्युकेट करतील आणि हे फार महत्वाचं आहे. आमच्या परीनं हे का फुलना फुलाची पाकळी म्हणतो, हे एक छोटंसं योगदान आहे. आज तुम्ही सगळे आलात, सगळ्या तज्ञांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, एक डोळ्यात काइंड ऑफ अंजन घातलं की हा महत्वाचा विषय आहे आणि आमच्यावर तुम्ही खरं म्हटलं तर जबाबदारी दिलेली आहे. तर आम्ही नक्की तुमचे सल्ले ऐकू आणि आमच्या परीने प्रयत्न करू आणि सगळ्यांचं जीवन समृद्ध होण्यासाठी मदत होईल. परत एकदा माझ्याकडून धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांचे आभार. आणि सायली, यू कॅन टेक इट. क्वेश्चन आन्सर असतील तर आपण आता घ्यायला हरकत नाही. हां सर, सगळ्या स्पीकर्सचे खूप खूप मनपूर्वक आभार. हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि वी डोंट टॉक इनफ अबाउट इट. जर कुणाला काही कॉमेंट्स, प्रश्न असतील तर प्लीज इधर हात वर करा किंवा तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता. दैवता पाटील ताई, प्रश्न एक म्हणजे की ही मूवी कुठे बघता येईल? मला वाटतं तुम्ही ऑलरेडी लिहिलंय की यूट्यूबवर बघता येईल का? नाही नाही नाही, हिंदी नाही बघता येणार. हिंदी अजून डब केलं नाहीये. पण आमचा जरा बॅकएंड मध्ये डिस्कशन चालू आहे त्याचं हिंदी डब करण्याचं. जर इफ इट वर्क्स आउट देन मी नक्कीच अनाऊन्स करेन. राईट. पण जर मराठीमध्ये चित्रपट बघायचा असेल तर तुमच्या मंडळाच्या अध्यक्षांना सांगा, त्यांना आम्ही ऑलरेडी कम्युनिकेट केलेलं आहे कसा बघायचा. काही मंडळ दाखवतायत हा मूव्ही. तर मला माहित नाही ज्यांनी प्रश्न विचारला ते कुठल्या मंडळाचं आहे, पण त्यांच्या अध्यक्षांनी त्यांनी जर संपर्क साधला तर तो बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे दाखवण्याची आम्ही सोय केलेली. अगदी वाजवी दरात, फार हो. कमी ह्याच्यात. ओके Yes. ओके. एक प्रश्न आहे, शिरीष कीर्तन यांनी विचारलाय. आय थिंक डॉक्टर जहागीरदार तुमच्यासाठी आहे. डू यू रेकमेंड रुटीन चेकिंग BRCA 1 and 2 इन इंडियन्स ॲज इट इज व्हेरी हाय इन इंडियन्स कम्पेअर्ड टू जनरल पॉप्युलेशन? बरोबर आहे. हा प्रश्न खूप चांगला आहे, महत्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये जर आज कुणाचं ब्रेस्ट कॅन्सरचं डायग्नोसिस झालं तर आम्ही पूर्वी सांगायचो की वयाच्या 70व्या वर्षाच्या आधी जर का डायग्नोसिस झालं तर याची टेस्टिंग करावी ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड असलेल्या सगळ्या जीन्सची. आणि आम्ही साधारणतः 84 जीन्सचं एक मोठं पॅनल आहे, सगळ्यात मोठं पॅनल. त्या पॅनलची आजकाल आम्ही ते रेकमेंड करतो. त्याची किंमत आजकाल खूप कमी झालेली आहे. काही $1000 असायची आता पूर्वी, आणि आता अजून जास्ती कमी झालेली आहे. तर प्रत्येक स्त्रीला फॅमिली हिस्ट्री असो वा नसो, ही जेनेटिक टेस्टिंग आता नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क गाईडलाईन्स रेकमेंड करतात. धन्यवाद. संजय यांनी प्रश्न विचारलाय, व्हॉट इज युअर टेक ऑन टॅमॉक्सिफेन अँड इट्स साईड इफेक्ट? तुम्ही म्युटेड आहात. टमॉक्सिफेन अनेक गोष्टींसाठी वापरलं जातं. ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेलं आहे त्यांच्यासाठी पण टमॉक्सिफेन वापरलं जातं, आणि ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेलं नाही अशांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी ज्यांची रिस्क हाय अशांमध्ये पण टमॉक्सिफेन वापरलं जातं. हे औषध ज्या ठिकाणी एस्ट्रोजन जाऊन बसतं आणि किल्लीसारखं काम करतं त्या कुलपाला पूर्णपणे बंद करून टाकतं. त्याच्यामुळे एस्ट्रोजन काम नाही करू शकत शरीरामध्ये. त्याचे चांगले परिणाम आहेत. ते ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी करतं, 1/3 कमी करतं त्याचं प्रमाण, साधारणतः ज्यांना झालेलं नाही त्यांचं प्रमाण, आणि ज्यांना झालेलं आहे त्यांचं कॅन्सर परत होण्याचं प्रमाण 1/3 कमी करतं. त्याचे साईड इफेक्ट साधारणतः हॉट फ्लॅशेस होतात त्याच्यानी, म्हणजे स्त्रीला अशी गरमी होणे आतून आणि घाम येणे असं होतं. चिडचिड होऊ शकते थोडीशी, वजन वाढतं, थोड्या बहुत प्रमाणामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यानंतर एक महत्वाचा साईड इफेक्ट जो आहे तो म्हणजे सगळ्या शरीरातल्या सगळ्या पेशींमध्ये एस्ट्रोजनला हे एस्ट्रोजनच्या विरुद्ध नाही काम करत. काही काही पेशींमध्ये हे एस्ट्रोजन सारखं काम करतं.
तर हे जे युट्रस जे असतं, गर्भाशय असतं, त्याची जी सगळ्यातली आतली लाइनिंग असते ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, त्याच्यामध्ये ते एस्ट्रोजन सारखं काम करतं. त्याच्यामुळे याच्यानी एस्ट्रोजन सारखं काम केल्याने त्या एंडोमेट्रियमच्या कॅन्सरची होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात वाढते. जी स्त्री 5 वर्ष हे औषध घेते तिला साधारणतः पुढच्या 10 वर्षामध्ये 1.5% चान्स असतो एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याचा, आणि जी स्त्री 10 वर्ष औषध घेते तिला 15 वर्षामध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता 3.5% असते. तर हे खूप प्रमाण कमी आहे, त्याचा फायदा खूप जास्ती आहे, साईड इफेक्ट्स तसे बऱ्यापैकी कमी आहेत. आपण फार स्पेसिफिक प्रश्न आता घेणार नाही आहोत, पण एक प्रश्न आहे सुचिताताईंनी विचारलेला की डॉक्टर जहागीरदार, आर वी स्टील टॉकिंग ऑफ जस्ट 5 years सर्व्हायव्हल फॉर ब्रेस्ट कॅन्सर? नॉट रिअली. मी जे 5 वर्षाच्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या जास्ती सहजतेने फॉलो करणं आहे, सोपं आहे, कारण 5 वर्ष पेशंटला फॉलो करणं हे सोपं आहे. पण आता अनेक पेशंट आहेत जे पूर्णपणे क्युअर झालेले आहेत ब्रेस्ट कॅन्सरनी, आणि जे डिलेड रिकरन्सेस असतात ब्रेस्ट कॅन्सरचे ते हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये होतात, जे 20-30 वर्षापर्यंत पण होऊ शकतात, पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. आणि हे जे लेट स्टेजचे जे कॅन्सर्स आहेत, म्हणजे 4th स्टेजचा जो कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये अजूनही आपण 5 वर्षाची शक्यता बघतो, पण अनेक पेशंट आहेत जे याच्यापेक्षा खूप जास्ती वर्ष जगतात, विशेषतः हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह स्टेज 4 कॅन्सरमध्ये. तर त्यासाठी अजूनही जस्ट एक माइलस्टोन म्हणून याच्याकडे बघितलं जातं 5 वर्ष. थँक्यू. आणि थँक्यू दैवता पाटील ताई, तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकलाय आणि ॲमेझॉन प्राईमवर आशा मूवी अवेलेबल आहे. त्यांनी लिहिलंय की तुम्ही बघा आणि त्यांना अभिप्राय कळवा. थँक्यू सो मच. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू वॉचिंग इट. आणि आपला कार्यक्रम संपायच्या आधी मी अलका देशपांडे यांना विनंती करते की आमच्या मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुप जो दर रविवारी सकाळी असतो, याचं पुढचं सेशन पुढच्या रविवारी काय आहे त्याचं ते अनाउन्समेंट करतील. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला जाईल आणि BMMचे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, इनिशिएटिव्स आहेत, त्यांच्या थ्रू ती लिंक तुम्ही बघू शकता. जर तुम्ही ऑलरेडी त्या ग्रुप्सवर असाल तर तुम्हाला ती बघायला मिळेल, नाहीतर प्लीज जॉईन वन ऑफ द BMM इनिशिएटिव्ह व्हॉट्सॲप ग्रुप्स. आणि त्याची माहिती तुम्हाला BMM बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर मिळू शकते. अलका? थँक्यू सो मच सायली, आणि व्हॉट अन अमेझिंग मॉर्निंग. खूपच सुंदर सुरुवात झाली आहे मॉर्निंगची आणि खूप छान छान इन्फॉर्मेशन मिळाली आज. इट वॉज अ व्हेरी आय ओपनिंग सेशन्स खूप दृष्टीने. आणि पुढच्या रविवारी आपल्याकडे डॉक्टर कोटस्थने म्हणून, पूजा कोटस्थने म्हणून येणार आहेत आणि त्या पुण्याहून जॉईन होणार आहेत. आणि त्यांचं स्पेशालिटी ऑफकोर्स त्या आयुर्वेदाचार्य आहेत, पण त्याच्या बरोबरीने बऱ्याचशा गोष्टी करतात रादर. तर पुढचा जो सेशन असेल तो आपला कॉग्नेटिव्ह हेल्थवरती आहे, सिनियर्समध्ये बेसिकली. आणि त्याच्यामध्ये त्या कॉग्नेटिव्ह हेल्थ आणि गीता, म्हणजे गीतेच्या श्लोकांच्या बरोबरीने कशी त्याच्यावरती कंट्रोल घेऊन येऊ शकतो आपण, ह्याच्यावरती त्या बोलणार आहेत. तर पुढच्या रविवारी आपल्याकडे डॉक्टर पूजा कोटस्थने असतील.